God mixes the bitter and the sweet देव कडू आणि गोड मिसळतो on purpose. मुद्दामून. परमेश्वर कडू आणि गोड यांना मुद्दामून मिसळतो. Amen. आमेन. You know, life is like a stew. तुम्हाला माहिती आहे आयुष्य स्ट्यू सारखं म्हणजे सूप रस्सा व्हॉट एव्हर इन मराठी ना. And my God is the cook. आणि माझा देव स्वयंपाकी आहे. No, my God is the cook. माझा देव स्वयंपाकी आचारी आहे. And when he stirs in sunshine, in आणि storms. जेव्हा तो चमचा हलवतो तो सूर्यप्रकाशामध्ये वादळांमध्ये Tears, अश्रूंमध्ये pain, वेदनेत and even includes feasting, आणि मेजवानी सुद्धा feasting मेजवानी and fasting. आणि उपास सगळ्यात And then he mixes it up together एकत्र सगळं मिसळतो त्याचा चमचा and gives it to us आणि आपल्याला देतो to eat. की हा तांबडा पांढरा नाही हा रस्सा खा. Amen. आमेन. Yes. And when he does that, आणि जेव्हा देव हे करतो he doesn't ask for our permission त्या देव आपली परवानगी मागत पण नाही which ingredient should be added more or less. की कुठलं साहित्य किंवा कुठले पदार्थ मी अजून याच्यामध्ये टाकू याची परवानगी देव आपल्याकडनं घेत Which नाही. has to be added more or which has to be added किंवा less. काय जास्त टाकलं पाहिजे काय कमी टाकलं पाहिजे देव आपल्याला नाही विचारत. Because if he asked us, कारण देवाने जर आपल्याला विचारलं we will say only add sugar in तर it. आपण तसंच म्हणू ना फक्त साखर टाका. Don't add storms, अजिबात तू वादळ टाकू नको only add sunshine. फक्त सूर्यप्रकाश टाक. Don't add tears, अश्रू नको टाकू add laughter only. नुसतं हास्य टाक असं खिदळून हसलं पाहिजे नेहमी असं टाक. But पण our God never takes our permission. आपला देव आपली परवानगी घेत नाही. He adds according to his will and his wisdom. देव त्याच्या इच्छेनुरूप आणि त्याच्या ज्ञानानुरूप ते सगळे पदार्थ मिक्स करतो And we have to eat, आणि आपण ते खायचं whether you like it or not. तुला आवडो ना आवडो. That is a Christian life. त्याला ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन म्हणजे काय तर ख्रिस्ती जीवन हे आहे. Amen. आमेन. Because he is seasoning the pot according to his desire. कारण त्याच्या इच्छेनुरूप तो त्या भांड्यामध्ये सगळ्यात चवी टाकतोय. And the reason is त्याचं कारण असं आहे because if he only gave us sugar, त्याने जर आपल्याला नुसती साखर दिली then we'll be full of diabetes. तर आपल्याला मधुमेह होईल. And so he knows it. आणि त्याला ते माहिती आहे What is good and what is bad for काय us. चांगलं आहे काय वाईट आहे. नुसती साखर टाकली तर आध्यात्मिक डायबिटीज होऊ शकतो लोकांना आणि देवाला ते माहिती आहे. He knows if he adds only sugar, we will rot. नुसती साखर टाकली तर आपण सडू शकतो. साखरेने दात पण कुसतात. And if he adds only vinegar, आणि नुसता विनिगर टाकला आम टाकली we will wither away. तर त्यामध्ये आपण सुकून जाऊ. सही. सिरका सिरका जिसको बोलते आहे. And so God knows how to balance it up. तर देवाला माहिती आहे हे सगळं संतुलन कसं साधायचं. And so when he mixes both, आणि म्हणून देव जेव्हा हे दोन्ही मिक्स करतो we don't just survive, आपण केवळ टिकलोय कसे बसे असं नसतं. we grow. आपण वाढतो. Amen. कारण कधी गोड कधी गडू कधी आंबट कधी खारट आपण वाढतो. We become strong. आपण बलवान होतो. We become wise. आपण सुज्ञ शहाणे हुशार होतो. We depend on God more. आणि मग आपण देवावर जास्त अवलंबून राहायला शिकतो. And above all, त्याहून जास्त we become humble. आपण नम्र होतो आणि देवाला ते हवंय. So we'll open our Bibles to Ecclesiastes chapter 7 verse 14. तो उपदेशकाचा 7वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. In the day of prosperity be joyful, but in the day of adversity consider God also has set the one over against the other, so that man can't find anything after him. उपदेशक 7:14 मध्ये लिहिलेलं आहे, सुखाच्या दिवसात आनंदित ऐस, विपत्तीच्या वेळी विचार कर. देवाने एकाच्या बरोबर त्याच्या शेजारीच दुसरेही करून ठेवलेले आहे. ते अशा हेतूने की मनुष्याच्या मागून जे होणार ते त्याला काही कळू नये. दुसरेही केलेले हा, आहे त्याच्या ते शेजारी महत्त्वाचं आहे. हा त्याला हायलाइटर मारा ना. येलो पिंक रेड Say. एज मेनी एज यू कॅन हायलाइटर उधर मारो. शेजारीच देवाने
दुसरेही ठेवलेले आहे. Amen. Amen. And so when life is good, तर आयुष्य जेव्हा चांगलं असतं rejoice. तेव्हा आनंद करायचा. When life is hard, आयुष्य जेव्हा अवघड होतं reflect. तेव्हा जरा विचार करायचा. That's what he's saying. Consider. असं लिहिलंय की जरा विचार कर. विपत्तीच्या वेळी, विपत्ती म्हणजे त्रास, संकट, अवघड प्रसंगाच्या वेळी जरा विचार कर. Why? का? Because God puts the sweet and the sour side by side. कारण की देव गोड, आंबट, कडू सगळं शेजारी शेजारी ठेवतो. And they're not placed there by accident, आणि अपघाताने देवाने तसं ठेवलंय असं नाही, but on purpose. तर मुद्दामून देव असंच ठेवतो. So whatever is happening in your life, तर जे काही तुझ्या जीवनात घडत असेल as a child of God, देवाचं संतान या नात्याने, it may not be very good, कदाचित कधी कधी तुला असं वाटेल की काय माझ्या आयुष्यात जे चाललंय ते अजिबात चांगलं चाललेलं नाही, but it is purposeful. पण त्यात संकल्प असतात बेटा. God has ordained it, देवाने तसं नेमलेलं आहे. accept it cheerfully. तर आनंदाने देवाने नेमलंय ना, तर मग आनंदाने स्वीकार ना. So that when you are flying high, की जेव्हा तू फार उंच उंच उडतो you don't get proud. तेव्हा तू अभिमानी घमेंडी होणार नाही. And when you are sinking low, आणि अगदी खाली घसरला then you don't lose hope. तर आशाही जाणार नाही. फार उडला तर घमेंडी पण होणार नाही, फार घसरला तर आशाही जाणार नाही. म्हणून गोड, कडू, गोड सगळं एकत्र. So God's trying to teach us something here. तर देव इथे काहीतरी आपल्याला शिकवायचा प्रयत्न करत आहे. And here it is. आणि ते हे आहे, No one can outplan God. देवाची जी काही योजना आहे त्या योजनेपलीकडे, प्लॅन पलीकडे कोणी काही करू नाही शकत. No one can do that. कोणीच ते करू नाही शकत. जे देवाने ठरवलंय तेच होणार. And no one can outthink God. आणि देवापेक्षा पुढचे विचार कोणी करू शकत नाही. देव सगळ्यात हुशार. And no one can outrun God's purpose also. आणि देवाचे जे काही संकल्प आहेत त्याच्या पुढे सुद्धा कोणी जाऊ शकत नाही. जे देवाने संकल्पात ठरवलंय तेच होणार आहे. Because my God is the only one कारण माझा देव एकमेव असा आहे who can draw a straight line with a crooked stick. जो सरळ रेष ओढू शकतो, आखू शकतो वाकड्या काठीनं. Yes. जो वाकड्या काठीनं सरळ रेष ओढतो तो देव आहे. So hear me this tonight. आज रात्री माझं तुम्ही सगळ्यांनी ऐका. God does not always afflict pain, परमेश्वर नेहमी वेदनांचा भडीमार देत नाही, but पण He does allow it in our life. परवानगी देतो काही वेदना आपल्या जीवनात यायची. So He's not sitting in heaven तर देव स्वर्गात बसलेला नाहीये happily just handing out storms in our lives. असा आनंदाने की एकामागे एक सगळ्यांच्या जीवनामध्ये वादळ पाठवली असं करत तो आनंदाने वर नाही बसला. No. नाही नाही नाही. But He But- does permit these things to come. या गोष्टी आपल्या जीवनात घडायची देव परवानगी देतो. Why? का? To test us. आपल्याला पारखायला की आपण किती पाण्यात आहोत, What is there in our heart? आपल्या हृदयात नेमकं काय आहे, To refine us. आपल्याला शुद्ध करायला, To prepare us. आपल्याला पूर्व तयारी करायला, For a greater good and for a greater cause. काहीतरी अजून मोठं महान चांगलं आणि काहीतरी अजून मोठा संकल्प, काहीतरी मोठं कारण त्या पायी देव हे करतो. When we were not believers, बघा, जेव्हा आपण बिलीवर किंवा विश्वासू नव्हतो storm was like a punishment. त्याला वादळ आयुष्यात आलं की ते आपल्याला शिक्षा मिळाल्यासारखं वाटायचं. But today, आज any storm that comes in a believer's life, कुठलंही वादळ जर बिलीवर माणसाच्या जीवनात आलं it's not a punishment. तर ते त्याला शिक्षा वाटत नाही. It's a preparation. ती शिक्षा नाहीच आहे, ती एक पूर्व तयारी आहे. And God never wastes any pain that He allows you to go through. आणि देवबाप तुला ज्या कुठल्या वेदनेतनं जाऊ देतो ना, देव ते कधी वाया नाही जाऊ देत. त्याच्या मागे काहीतरी कारण आहे की तेरे को इतनी तकलीफ क्यों हो गई, ऐसा तेरे लाइफ में क्यों हो गया, उसके पीछे भी कुछ कारण है. And He recycles it into a purpose. आणि काहीतरी संकल्पाने देव ते रिसायकल करतो. That's why I said when God stirs up the pot, म्हणून मी म्हणालो, देव जेव्हा भांड्यातला रस्सा हलवतो, you need to trust the recipe. त्याला देवाची जी रेसिपी आहे त्याच्यावर तुझा विश्वास असला पाहिजे. You need to trust the main cook. त्याला जो आपला मुख्य हा स्वयंपाकी आहे देव, त्याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. Because sweet and sour कारण गोड आणि आंबट किंवा कडू both come from the same hands of God. दोन्ही देवाच्या त्याच हातातनं येतं बेटा. Both serve the same God. आणि दोन्ही त्याच देवाची सेवा करतं. Amen. आमेन. Never think that what is happening to you in a bitter way,
God is not aware of it. आणि कधी असा विचार करू नको की तुझ्या आयुष्यात समजा जे काही कडूपणाने होत असेल तर ते देवाला माहितीच नाहीये, देवाला पत्ताच नाहीये. God knows it. देवाला माहिती आहे. Everything goes before his eyes. सगळं देवाच्या नजरेसमोरून गेलेलं आहे. क्या कडूपणा आता याच्या लाईफ मध्ये आला, त्यातनं हा थोडा नाराज झाला, हताश झाला, थोडा गिवअपच करायच्या बेतात होता, पण नाही, देव सगळं बघतो, त्याच्या नजरेपासून गेलेलं आहे. And so your hardship today, तर आज तुझ्या ज्या काही अवघड अशा समस्या आहेत, it's the ingredient for your harvest tomorrow. उद्याच्या तुझ्या हंगामासाठीचं ते साहित्य आहे, तो माल आहे, ते भांडवल आहे. Amen. आमेन. And just because your life tastes bitter now, आणि आता केवळ आता तुझं जीवन तुला कडू वाटत असल्यामुळे it doesn't mean that it will end bitter tomorrow. असा अर्थ नाही लागत त्याचा की उद्या सुद्धा तुझं आयुष्य कडूच संपणार आहे, असं नाही. It will end into sweetness. आयुष्याची तुझी अखेर गोडवीतच होणार आहे, म्हणून कडू ही गोड मानून घ्या. Amen. आत्ताच परवा कधी मी आले होते प्रॅक्टिसला, मी कॉफी पित होते, कडूच होती, साखर नव्हती. मी माझं स्वतःलाच म्हटलं कडू ही गोड मानून पी. Say, even a broken spoon तुटलेला चमचा सुद्धा can serve a perfect dish एक परिपूर्ण डिश तयार करू शकतो when God is the cook. जर देव स्वयंपाकी असेल तर. Because the taste does not change because the spoon is broken. कारण की चमचा तुटलाय म्हणून चव नाही बदलत. नहीं आज स्पैटुला ठीक था ही नहीं, वो डोसे लगे ही नहीं, ऐसा थोड़े ही होता है. And so don't curse the vinegar. तर त्या सिरक्याला नाव नको ठेवू. God is using vinegar to tenderize your heart. देवबाप ते विनिगर किंवा सिरका तुझ्या हृदयाला मऊ करायला वापरतोय. My God does not believe in fast food. कारण की माझा देव फास्ट फूड 2 मिनिटात तयार होणाऱ्या अन्नावर माझा देव विश्वास ठेवत नाही. अलीकडे असं अन्न फार मिळतं की असं आणायचं घरात आणि मायक्रोवेव्ह मध्ये 2 मिनिटं टाकलं की ते शिजतंय. 2-minute noodles, God doesn't believe 2 it. मिनिट नूडल तर देवाचा विश्वासच नाहीये त्याच्यावरती. Because it ruins your body. त्यातनं शरीर खराब होतं बेटा. He slow cooks his saints. तो काय करतो, त्याच्या संतांना मंद आचेवर पकवतो, Amen. शिजवतो. ते म्हणतात ना कुकरी शो मध्ये, धीमी आंच पर इसको पकाइए. ऐसा प्रभु ने अपने को धीमी आंच पर रख के प्रभु अपने को पका रहा है. So the same God तोच देव who is giving you sugar, जो तुला साखर देतो, He is still in control त्याचा अजूनही ताबान नियंत्रण आहे. when it becomes salty. जेव्हा ते खारड होतं तेव्हाही Amen. त्याचा ताबा, त्याचा लगाम आहे बेटा. So you are not being ruined. तर तुझा नाश नाही होते, You are being refined. तर तुला तो शुद्ध करतोय, Amen. पवित्र करतोय. आमेन. And for the present it may not feel very good. आणि सद्यस्थितीला तुला ते चांगलं वाटणार नाही कदाचित, But according to Romans 8:28, पण रोमकरास 8:28 नुरूप everything will finally work out together for your good. सरते शेवटी सगळं तुझ्या चांगल्याकडे होईल. Because you love God. का? कारण तुझं देवावर प्रेम आहे. And sometimes God adds fire to it. आणि कधी कधी देव त्याच्यामध्ये आगीची भर घालतो, Not to burn you, तुला जाळायला नाही रे, but to bring out the flavor of faith through you. तुझ्यातनं विश्वासाची एक चव बाहेर आणायला. आमेन. Amen. विश्वासाची चव, विश्वासाचा सुगंध तुझ्यातनं बाहेर आणायला देव काय करतो, थोडी गॅस की आग बढ़ा दे. See? आमेन. And so bitterness in that bowl तर त्या भांड्यातला कडूपणा doesn't mean absence in the kitchen. याचा अर्थ असा नाहीये की स्वयंपाकघरात गैरहजेरी होती म्हणून असं सगळं झालं. No, the नाही. cook is still there in the kitchen. आचारी स्वयंपाकघरात आहे He's standing before the gas. आणि तो गॅसच्या समोरच उभा आहे. He's seeing the right amount of ingredients go in that pot. तो शेगडीच्या समोरच उभा आहे. तो बरोबर त्याच मापाचं ते साहित्य त्या भांड्यात घालतोय. Praise God. हालेलुया. So don't worry. तर काळजी नको करू. What is happening? जे काही घडतंय God is aware of it. देवाला सगळं माहितीये बेटा, तू टेन्शन मधले. Remove that time out by the grace of God. ती वेळ सुद्धा देवाच्या कृपेनं सुंदर अशी घालव. Rejoice even आनंद at कर. such time. अशा वेळेला पण आनंद करायला शिकायचं. Because कारण God is involved in it. अरे देव आहे ना त्याच्यात. My cook is involved in it. माझा स्वयंपाकी हेड शेफ है ना. And sometimes he even allows the enemy to press. आणि कधी कधी तो काय करतो, शत्रूला सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी दाबू देतो, But just enough. पण पुरेसं बर का. Not to strangle you to त्यात- death. म्हणजे तुला अगदी गळफास बसेल तोपर्यंत शत्रूला तो तुला दाबू नाही देणार, But पण he will थोडंसं. press that much
that you will know what is there in your heart. की तुझ्या हृदयामध्ये काय आहे ते कळायला तो तेवढ्या प्रमाणामध्ये शत्रूला तुला दाबू देईल. And that enemy आणि तो जो कोणी शत्रू आहे is under the hand of God. तो देवाच्या हाताखालीच आहे. Even his pressing is under the hand of God. शत्रूनी तुला येऊन दाबलं ना तर ते सुद्धा देवाच्या ताब्यात आहे बरं का. And the chain is still in the hand of God. आणि चेन किंवा साखळी अजूनही देवाच्या हातात आहे. See? असं समजू नका शत्रू मला दाबायला आला आता मी गेले. नाही, सरते शेवटी त्याची साखळी देवाच्याच हातात आहे. देव त्याला म्हणेल एवढंच हा, जसं योबासाठी देव म्हटला त्याच्या जीवाला हात नाही लावायचा. See? तकलीफ लेके आबले He चलेगा. puts chains around your enemies. तो तुमच्या शत्रूंच्या सभोवताली साखळ्या घालतो And he knows when to pull, when to release. आणि मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो की कधी शत्रूला पण करायची परवानगी द्यायची, कधी नाही द्यायची, एवढंच करू द्यायचं मग नाही करू द्यायचं. He can tighten, he can release. आणि मग तो घट्ट धरून ठेवतो, मग कधी ढील देतो. See? आमेन. All that is in God's hand. हे सगळं देवाच्या You will हातात not perish in the hands of your enemies. आहे. शत्रूंच्या हातात तुमचा नाश होणार नाही. Show me in the Bible any Bible characters who walked with God perished at the hands of the enemies. मला दाखवा ना बायबल मधला कुठलाही व्यक्ती की जो देवाच्या हाताखाली चालला आणि शेवटी त्याचा नाशच झाला. See? असं कोणीच नाही. And let me give you a picture. अजून एक चित्र देतो मी तुम्हाला. Imagine a shepherd watching over his flock. कल्पना करा एखादा मेंढपाळ आहे आणि तो आपल्या मेंढरांच्या कळपाला सांभाळतोय. The valley is calm and quiet. अगदी सगळीकडे शांतता आहे दऱ्याखोऱ्यात. The fence is strong. कुंपण सुद्धा बळकट घातलेला आहे. But far away in the distance, पण लांब कुठेतरी a fox is tied to a stake. एक कोल्हा बांधलेला आहे एका खांबाला. No harm. ठीक आहे, काय हरकत नाही, काही इजा नाही. Yes, he's a fox, but he's tied. कोल्हा आहे पण तिथे तो त्या खांबाला लांब बांधलेला आहे म्हणजे काय टेन्शन नाही. And then the shepherd loosens the rope just a little bit आणि मग तो मेंढपाळ थोडस ढील देतो दोरीला and lets the fox come little bit closer to the sheep. आणि कोल्ह्याला थोडस त्या मेंढरांच्या जवळ येऊ देतो. त्या कोल्ह्याला लागलेल्या दोरीचा लगाम त्याच्याच हातात आहे, मेंढपाळाच्या हातामध्ये, That the sheep may see the fox, की मेंढरांना तो कोल्हा थोडा दिसावा, but never too close to touch. पण फार जवळ नाही येऊ देणार कोल्ह्याला त्या मेंढरांच्या, की ती मेंढर खलास व्हावीत. But they can see now. पण मेंढरांना तो कोल्हा दिसणार And the sheep wake up. आणि मग ती मेंढर जागी होणार The danger is real here. की खरोखर इथे धोका आहे. And the shepherd is still there on the tower watching. आणि मेंढपाळ सुद्धा बुरुजावर बसलाय खांबावर कोणीतरी लक्ष ठेवत. And when the sheep wander away, आणि मग मेंढर जेव्हा भटकायला लागतात the rope tightens again. परत तो ती दोरी घट्ट करतो. And God does that with us too. तसं देव आपलं करतो बेटा. कधी कधी सैतान रूपी कोल्हे देव आपल्याला देतो, दाखवतो की दर्शन घे, See? जल्दी जल्दी सुधर, चल जल्दी जल्दी सुधर. Sometimes he कधी- lets the fox roam, कधी कधी तो कोल्ह्यांना फिरू देतो, not to kill us, आपल्याला ठार मारायला नाही, but to wake us up. आपल्याला जागा करायला की उठ. Amen. Amen. See, and that's why we should know. मग आपल्याला कळलं पाहिजे There are times fox is needed for us. कधी कधी आपल्यासाठी पण कोल्हे गरजेचेच असतात. त्यांना Amen. बघून पण आपण सुधरून जातो, But let it not get twisted. पण ते जास्त मुरवळताही कामा नये. And know one thing, that no fox will get out of control. आणि एक गोष्ट जाणा, कुठलाही कोल्हा मर्यादे पलीकडे, नियंत्रणाच्या पलीकडे जाऊन तुमच्यावर येणार नाही. Like Job, जसं इयोब, he allowed the devil to strike Job. देवाने सैतानाला योबावर हल्ला करायची परवानगी दिली, But God said, पण देव बोलला this is the boundary. ही सीमा रेषा, ह्याच्या पलीकडे नाही. This is the limit. आणि एवढीच मर्यादा. And what was the limit? काय? Don't touch his soul. त्याच्या जीवाला हात लावायचा नाही. The last thing you can touch is his body, but not his life. शेवटी त्याच्या- Soul means life. शेवटी त्याच्या शरीराला सुद्धा तू स्पर्श केला तर चालेल, त्याला आजार झाला ना गळव्यांचा, पण त्याच्या जीवनाला, त्याच्या जीवाला हात नाही लावायचा. Amen. आमेन. म्हणजे त्याचा श्वास नाही बंद करत. God said his soul is sealed with me. देव म्हणाला त्याचा जीव माझ्या बरोबर शिक्कामोर्तब करून बांधलेला आहे. He permitted pressure, परवानगी दिली देवाने तो दबाव त्याच्यावर यायची, but पण he protected his purpose. पण संकल्प सुरक्षित ठेवला, Say. की योबाकडनं माझा जो संकल्प आहे तो मी सुरक्षित ठेवणार आहे. मर्यादित प्रेशर सैतानाकडनं त्याच्यावर जाऊ दे, भले गया, See, हे सुधरेगा. he permitted affliction, परवानगी दिली देवाने त्रासांची, but पण affliction within boundaries. सीमा रेषेच्या आत, की याच्या पलीकडे नाही. Like when the prodigal came home, जसं उधा मुलगा जेव्हा घरी आला, the father did not allow the older brother's pride to spoil the party. वडिलांनी थोरल्या भावातल्या
घमेंडीला त्या पार्टीतला सगळा आनंद नाश करू दिला नाही. See, the father knows how to keep the celebration intact. बापाला माहिती असतं किंवा बापाला माहित होतं की तो आनंदाचा चाललाय, पार्टी चाललीये, ती कशी सांभाळून ठेवायची. See, the elder brother didn't want party, थोरल्या भावाला पार्टी नको होती, ही वॉज अँग्री. but the father said we should have a party. बाप म्हणाला नाही, उधळा परत आलाय, पार्टी केली पाहिजे. So when there is party time, there is party तर time. मेजवानीची वेळ म्हणजे मेजवानीची, इट्स अ टाइम टू सेलिब्रेट. See, and so he allows you to enjoy life. आणि मग त्यावेळेला देव तुम्हाला आयुष्याचा मजाही घ्यायची परवानगी देतो. Amen. आमेन. But along with it, then little bit vinegar comes here and there. पण त्यासोबत थोडासा सिरका इकडून तिकडून येतो जो आंबट असतो. Amen. आमेन. Because even when people act up, कारण की लोक जेव्हा असं ऍक्टअप करतात, अंगात आल्यासारखं वागतात, he still holds the reins. तरी त्याच्या हातात लगाम आहे. Amen. हो ना, असं कधी कधी लोक अंगात आल्यासारखंच वागतात. अलीकडे लगाम त्याच्या हातात आहे, निघेल ते हळूहळू. And don't worry about your enemies, आणि शत्रूंचं टेन्शन घेऊ नका. your boss, बॉस whoever. जो असेल तो बॉस, Don't be scared of them. घाबरायचं नाही. When I was working in the company, I was never afraid of my senior bosses मी कंपनीत कामाला असताना माझ्या वरिष्ठ बॉसना मी कधी घाबरायचो नाही, because I knew कारण मला माहित होतं God is on the throne. देव सिंहासनावर आहे. आणि मी will असं take काही care. केलेलं पण नाही की मी माझ्या बॉसला घाबरावं. And Proverbs 21:1 says, आणि नीतिसूत्र 21:1 मध्ये लिहिलंय, the king's heart is in the hand of the Lord, like a river of water. He turns it wherever he wishes. राजाचे मन पाण्याच्या ओघांसारखे यहोवाच्या हाती आहे, तो इच्छितो तिकडे तो ते वळवतो. That means even the proudest ruler and the most wicked man, याचा अर्थ सगळ्यात वाईट दुष्ट माणूस सुद्धा आणि सगळ्यात घमेंडी अधिकारी सुद्धा, the loudest oppressor against you, अगदी सगळ्यात मोठा विरोधक जो तुझ्या समोर येत असेल तोही, they are still in the hands of God. ते सगळेच्या सगळे शेवटी देवाच्या हातात आहेत. So even if they are troubling you, आणि ते जरी तुला त्रास देत असले he doesn't make them wicked to trouble you. तरी त्यांना देव दुष्ट करत नाहीये तुम्हाला त्रास द्यायला. Try to understand. समजून घ्या, नीट माझ्याकडे बघून ऐकायचं. He नीट. doesn't make them wicked to trouble you. देव त्यांना तुला त्रास द्यायला दुष्ट करत नाही. He holds those who are wicked and permits them to trouble you. तर जे दुष्ट आहेतच, देवाने त्यांना दुष्ट केलेलं नाही तुला त्रास द्यायला, ते आहेतच दुष्ट, त्या दुष्टांना देव केवळ घेऊन थोडं तुझ्या लाईफ मध्ये See, वापरतो. because he knows कारण त्याला माहित आहे how to use their wickedness for his glory. दुष्टांची दुष्टाई पण देवाला माहितीये देवाच्या गौरवासाठी कशी वापरायची. Amen. किती सुज्ञ आणि शहाणा असा And so वापरला. these wicked people are use and throw for ते God. ही दुष्ट लोक देवासाठी यूज आणि थ्रो आहे, वापरा आणि फेका. Amen. दुष्ट माणसं देवासाठी वापरा आणि फेका असं माल आहे. He cannot use a thorough gentleman पण जो to go सद्गृहस्थ against आहे, जो अगदी सद्गृहस्थ आणि चांगला माणूस आहे, देव त्याला नाही वापरू शकणार तुझ्या विरोधात जायला, कारण तो आहेच चांगला माणूस. then he has to put in wickedness in him so that he becomes wicked against you. नाहीतर मग देवाला त्या चांगल्या माणसामध्ये दुष्टाई घालावी लागेल तुझ्या विरुद्ध जायला. देव ते करणार नाही, That God will not do. कारण तो माणूस टू बिगिन विथ चांगला आहे. तर देव त्याला दुष्ट नाही करणार तुझ्या अगेन्स्ट यायला. ते आहेतच दुष्ट, त्यांना देव म्हणेल जा बाबा थोडं ह्याच्यावरती करून ये. And so after he uses them, मग त्यांना वापरल्यावर when the cup of iniquity is full, पापाचा घडा जेव्हा भरतो, judgment is an न्याय inevitable. अटळ आहे. पापाचा घडा भरला की न्याय अटळ आहे. Like Pharaoh thought he was untouchable, जसं फारोला वाटलं की मला नाही कोणी हात लावू शकत, but God said पण देव बोलला in Romans 9:17, रोमकरास 9:17 मध्ये, for this very purpose I have raised you to show my power in you. याच कारणास्तव मी तुला उभं केलंय की माझं सामर्थ्य तुझ्याद्वारे दिसून यावं. See, God didn't make Pharaoh evil. देवाने फारोला दुष्ट नाही केलं. Pharaoh hardened his heart on his own. फारोचं हृदय फारोनं स्वतः कडक केलं होतं, But God said, पण देव बोलला he is the right man हा बरोबर माणूस आहे, because his wickedity will not reduce. कारण त्याची दुष्टाई वाढणार, त्याची दुष्टाई कमी होणार नाहीये. Because if he from his wickedity becomes a nice person, he will be not of any use to cause a little pain to my children. कारण फारो जर त्याच्या दुष्टाईपासून चांगला माणूस झाला तर तो माझ्या लोकांना त्रास द्यायच्या कामी येणार नाही, कारण त्रास दुष्ट लोक देतात. Amen. And God said, I will use this Pharaoh's hardness
आणि देव म्हणाला आता फारो आहेच दुष्ट, तर त्याच्या हृदयात हा जो कडकपणा आलाय तो मी वापरीन. And he did use it. आणि त्याने वापरला. Because Pharaoh was against the children of Israel. कारण फारो इस्रायली मुलांच्या विरुद्ध गेला होता. And that made them to call on to God. आणि त्यामुळे इस्रायली लोकांनी देवाच्या नावाचा दावा सुरू केला. Say, इकडनं फारोनी टोचे दिले तर तिकडनं बरोबर दे बाबा धन्यवाद सोडवायला येशील. say, otherwise they were feeling very comfortable there in Egypt. नाही तर ते इस्रायली माणसं पण मिस्र देशात गोशेन प्रांतात एकदम आरामात कम्फर्टेबल झाली होती. And he used Pharaoh to free them. आणि त्याने फारो राजाला वापरलं या इस्रायली लोकांना सुटका द्यायला. At the same time, God showed his power also over Pharaoh. त्याच वेळेला देवाने देवाचं सामर्थ्य सुद्धा फारो राजावरचं दाखवलं की ह्याच्याहून जास्त सामर्थ्यवान मी आहे. Amen. हा भले किती दुष्ट असला. And God used Moses to split the Red Sea, आणि देवाने मोशेला वापरलं तांबडा समुद्र दुभंगायला. set a stage for his own glory. आणि स्वतःच्या गौरवासाठी देवाने स्वतः स्टेज मंच तयार केला. And when it was all over, आणि जेव्हा ते सगळं संपलं God took that hardened heart of Pharaoh देवाने तेच त्या फारो राजाचं कडक झालेलं हृदय घेतलं and drowned him in the Red Sea. आणि तांबड्या समुद्रात त्याला संपूर्ण बुडवला. Say, स्टोरी खतम. his story was over. स्टोरी खतम. So he was raised up only for this purpose. म्हणजे फारो याच कारणासाठी पैदा झाला आणि जिवंतही राहिला. The wicked people don't realize this truth. दुष्ट लोकांना हे सत्य कळत नाही. They may go against a child of God, दुष्ट माणसं देवाच्या संतानाविरुद्ध जातील but they don't know पण त्यांना माहित नसतं God is using them as a black dog. देव त्यांना काळ्या कुत्र्यासारखं वापरत असतो. And we are his sheep. आणि आपण देवाची मेंढरं आहोत. And when we return back to God, आणि मग जेव्हा आपण देवाकडे परत येतो God will throw them like he threw Pharaoh. देव त्यांना फेकून देईल. जसं देवाने फारो राजाला त्या पाण्यात बुडवून टाकलं तसं. So God can use a man तर देव एखाद्या माणसाला वापरू शकतो like Pharaoh फारो सारख्या माणसाला and still judge him, आणि तरी त्याचा न्याय सुद्धा देव करेल. because that wickedity was of his own. कारण ती दुष्टाई त्याने स्वतः केलेली आहे. वो उसका खुद का करना था. Amen. वो करनी उसकी खुद की थी. Like some people say, जसं काही लोक म्हणतात Judas helped us to get our salvation. यहुदाने आम्हाला मदत केली आमचं तारण मिळवायला. Because if we had not betrayed Jesus, we wouldn't have got our salvation. कारण यहुदाने जर येशूंना धोका दिला नसता तर आम्हाला आमचं तारण मिळालं नसतं. God used Judas's wickedness देवाने यहुदातली दुष्टाई वापरली. to get his purpose fulfilled. देवाने यहुदातली दुष्टाई वापरली देवाचा संकल्प पूर्ण करायला. And finally, Judas was judged for his own wickedity. आणि सरतेशेवटी यहुदाचा न्याय झाला ना त्याच्या त्या दुष्टाईसाठी. ती Amen. दुष्टाई की आपल्या तारणाच्या भलाईसाठी त्यांनी केलेली नव्हती. तो होताच दुष्ट. And he did it with Assyria also. आणि असिरिया सोबत पण त्याने ते केलं. When he saw the children of Israel, they were sinning and not coming back to him. इस्रायली लोकांना जेव्हा त्याने पाहिलं की हे पाप करतायत आणि तरी माझ्याकडे अजून परत येत नाहीयेत, He raised up Assyria त्याने असिरिया उभं केलं. and he said, म्हणाला they are the rod of my anger. माझ्या रागाची असिरिया छडी आहे. Say, मला राग आला यांचा आता आणि माझ्या रागाची ही छडी आहे असं he देव called Assyria as the rod of my anger. असिरियाला माझ्या रागाची छडी म्हणाला तो की ही छडी त्यांना आता बसूच दे. And he used them to discipline Israel. आणि त्यांना वापरलं देवाने इस्रायली लोकांना शिस्त लावायला. But when they got proud, पण मग जेव्हा त्यांच्यात घमेंड आली he broke that rod in two. देवाने ती छडी दोन मध्ये तोडली. Assyria was broken. असूरी तुटले. See? So God doesn't just deal with the enemies, he is also dealing with his children. तर देव केवळ शत्रूंशी कारभार करतो असं नाही. देव त्याच्या मुलांच्या जीवनात सुद्धा फार सारे व्यवहार आणि कारभार करत असतो. And most of the dealings with God's children, आणि देवाच्या मुलांच्या जीवनातले जास्तीत जास्त व्यवहार आणि कारभार they are not punishments. शिक्षा नाहीये He त्या. cannot punish us now. देव आता आपल्याला शिक्षा नाही देऊ शकत. Because Jesus took the punishment on the कारण cross. येशूनी वधस्तंभावर आपली शिक्षा घेतलेली आहे. आता तो आपल्याला शिक्षा नाही देऊ शकत. He cannot condemn us also. आता देव आपल्याला दंडाज्ञा देऊ नाही शकत. He loves us way too much. Bible says there is no condemnation for those who are in Christ Jesus. बायबल म्हणतं ना जे ख्रिस्त येशूत आहेत त्यांना आता दंडाज्ञा नाहीये. So he can only discipline us. तर येशू किंवा देव आता आपल्याला फक्त शिस्त लावू शकतो. He can only chastise us. अनुशासन करू शकतो. शिस्त लावू शकतो. Amen. एक दो छडी खा बरोबर सुधरेगा. But never with destruction. पण नाशासाठी नाही. Yes, discipline.
शिस्त लागू द्यायला, शिस्त. but never to shame us. पण आपली चार चौघात अपमानित करायला, आपल्याला चार चौघात लज्जित करायला नाही, Never. कधीच नाही. But He will shape us. पण आपल्याला आकार तो जरूर देईल He will melt us. He will mold us. आणि आपल्याला वितळवेल, आपल्याला आकार देईल, साच्यात घालेल, आकार देईल. You know, David's own son Absalom, दाविदाचा स्वतःचा मुलगा अबशालोम, he tried to steal the father's throne. त्याने बापाचं सिंहासन बाप जिवंत असतानाच बळकवायचा प्रयत्न केला. And if that wasn't enough, आणि तेवढं पुरेसं नाही, here comes a man whose name was Shimei. अजून एक माणूस आला ज्याचं नाव शिमी. He's walking along the road रस्त्यावर चालतो and he's ready to throw stones on David, आणि दाविदावरती दगडमार करायला तयार आहे. तो spitting on him, दाविदावर थुंकतोय, काय त्याला cursing मारतो, him, त्याला शाप देतो, शिव्या देतो, दगड मारतो, थुंकतो. and hurling insults on David and his men. आणि दाविदाच्या लोकांचे अपमान करतो. And the king is running from his own problem. आणि दाविदाच्या एकीकडे आपल्या स्वतःच्या समस्येतनं पळत होता. And what did David answer? मग दाविदाने काय उत्तर दिलं? Because his men wanted to strike Shimei. कारण मग दाविदाच्या लोकांच्या मनात आलं की आपण या शिमीला सोडायचं नाही, आपण खलास करते की कोण आहे. But how did David see the whole situation? पण दाविदाने संपूर्ण परिस्थिती कशी पाहिली? 2 Samuel 16:10. 2 शमूएल 16:10 काढा. He said, तो म्हणाला, let him curse. त्याला शाप देऊ दे. Maybe the Lord told him to. कदाचित प्रभूनीच त्याला सांगितलं असेल मला शाप द्यायला. ओ वा 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 वा. He said, maybe the Lord told him. तो म्हणाला त्याला शाप देऊ दे मला. That means somewhere David is realizing that maybe God is disciplining me through Shimei. म्हणजे दाविदाला कुणीतरी असं जाणवलं की बहुतेक देव या शिमीद्वारे मला कुणीतरी शिस्त लावतोय आणि म्हणून देव त्याला मला शिव्या द्यायची, मला मारायची परवानगी देतोय. See, in that kind of realization, you become humble. काय होतं अशा पद्धतीच्या जाणीवेत बेटा आपण नम्र होतो, which is always good. If a wicked person comes against you एखादा दुष्ट माणूस समजा तुझ्या विरुद्ध आला and you retaliate, आणि तूही त्याला तेवढ्याच जोमाने प्रत्युत्तर केलं, there is no change of life. काय फरक, काय जीवन बदललं? But we need to talk like David at times. पण कधी कधी आपण दाविदासारखं बोललं पाहिजे. Maybe God told him to do that to me. कदाचित देवाने त्याला सांगितलं असेल मला मारायला, मला शिव्या द्यायला, I mean, माझ्यावर थुंकायला. that is next level of humility. त्याला म्हणतात पुढच्या टप्प्याची, पुढच्या लेवलची नम्रता. David saw God's hand even in the mouth of the haters. दाविदाने त्याच्या तिरस्कार करणाऱ्यांच्या मुखात सुद्धा देवाचा हात पाहिला. He didn't draw out his sword, त्याने नाही तलवार काढली त्यांना मारायला, but he bowed his heart. तर हृदय जे आहे, हृदय फ्रॉम इनसाइड, हृदय त्याने नमवलं. He didn't silence his critics. त्याने आपल्या निंदकांना शांत नाही केलं की खबरदार कोई मेरे अगेंस्ट बोला तो आपको मालूम नहीं मैं कौन है. He searched for the lesson. He searched in the pot. Maybe this part, this portion is in my pot. This ingredient God has put in my pot. त्या निंदेत सुद्धा त्याने शोधून काढलं की देवाने माझ्यासाठी भांड्यात हे जे काही अन्न तयार केलेलं आहे मला शोधू दे. देवाने हे सगळं साहित्य त्यात का टाकलंय. See, sometimes when we make a dish, we pick up certain, like maybe it's what I don't know what you have in the Masala daba. No, in the food you have prepared vegetables. आता काही भाज्या वगैरे, Paneer, maybe paneer you make. अच्छा समजा पनीर मसाला, You pick up only paneer तर तुम्ही पनीरच वेचता ना, because you like paneer. कारण तुम्हाला पनीर आवडतं. And you finish the paneer and only the rest of the thing gravy is remaining. मग पनीर तुम्ही खाऊन घेता, मसाला तसाच राहतो. Gravy. And the gravy you give it to your spouse. आणि ग्रेव्ही तुम्ही नवऱ्याला किंवा बायकोला फार तर पोरांना देऊन टाकता. पोरं घेत नाही सहसा अलीकडे, नवरा बायको घेतात. Here इथे मात्र David is picking up that which is not tasty दावीद ना from the pot. भांड्यातनं जे चवदार नाहीये तेही उचलतोय. He says, my cook has put in it. तो म्हणतो माझ्या स्वयंपाकाने, माझ्या कुकने टाकलंय And I will pick that and eat. आणि मी ते उचलून खाणार आहे. मेरे कुक ने पनीर मसाले में थोड़े करेले के टुकड़े भी डाले हैं, वो मैं उठा के खाने वाला है. ऐसा. Because sometimes कारण कधी कधी your enemies' insults are just God's big loudspeakers. तुझ्या शत्रूंनी तुझे केलेले अपमान देवाने लावलेला लाऊड स्पीकर असतो, भोंगा भोंगा. See? And so their cursing may be part of your correction. तर तुझी जी चूक सुधरवली गेली पाहिजे आहे
त्यापायीच ते सगळे शाप त्यांच्या तोंडात येत असतात. And sometimes God withdraws his shield. आणि कधी कधी देव त्याची ढाल काढतो. Like he said, I am your exceeding great reward. जसं देव म्हणाला, मी तुझं प्रचंड मोठं प्रतिफळ आहे. And sometimes he removes his shield. आणि कधी कधी मग देव ढाल काढून टाकतो. Because that is the time he has to chasten his children. कारण त्यावेळेला देवाला त्याच्या त्या मुलांना शिस्त लावायची असते. मग देव म्हणतो ढाल काढून टाकू, थोडे अटॅक होऊ देत. And sometimes God allows troubles to hit us. आणि कधी कधी मग देव अशा रीतीनं त्रासांना आपल्यावर येऊ देतो. Not because he is mean, असं काही नाही की देव फार मीन स्वार्थी आहे म्हणून, but because he is our loving तो Father. आपला प्रेमळ बाप आहे म्हणून. मारता और प्यार करता सब कुछ कर सकता है सर्वशक्तिमान. Only a loving Father will discipline his children. प्रेमळ बापच आपल्या मुलांना शिस्त लावतो ना बेटा, पडोसी थोडे लगाएगा. He doesn't cause the sin. तो काही पाप कारणीभूत करत नाहीये. Sometimes he makes us to run away from sin. कधी कधी तो आपल्याला पापापासून पळायला लावतो. Amen. आमेन. He allows us to run. तो कधी From कधी sin. आपल्याला पापापासून पळायला लावतो. And sometimes कधी कधी we run wild. आपण असे मोकाटच पळतो. And he allows us to run wild आणि also. देव आपल्याला मोकाट पळू पण देतो. Because he has given us a free choice. कारण देवाने आपल्याला मुक्त इच्छा दिली आहे ना, की आपण स्वतः ठरवायचंय. And so when we fall in a ditch, we realize where we had made आणि a मग mistake. मोकाट सुटल्यानंतर खड्ड्यात धाडकन पडलो ना, बरोबर अद्दल घडते शुद्धीवर येतो की आपल्याला आता कळलं बस. Amen. आमेन. Many times he knows that there is a pit there, but he won't tell you. अनेक वेळेला देवाला माहिती असतं पुढे खड्डा आहे, पण देव तुला सांगणार नाही. Because we learn better after हा. falling का आपण पण अशी जाते ना, पडल्यावरच नीट शिकतो ना. ठेचा rather than by खाल्ल्याशिवाय someone telling. कोणीतरी सांगून थोडे शिकतो आपण. ठेचा खाल्ल्याशिवाय आम्हाला जेवण गोड लागे ना. Experience teaches us more stronger. आणि अनुभव आपल्याला जास्त पटकन बलवान रीतीनं शिकवतात. म्हणून मग देव सांगतच नाही पुढे खड्डा आहे. And these things expose us what is hidden in us. आणि ह्या गोष्टी काय करतात ना, आपल्यात सुद्धा जे काही लपलेलं असेल ना, ते उघडं करतात. काय माहिती, 2-4 भूत आपल्या यात असते, देव ती उघडी करतो. And it also helps to humble what's been hardened in us. आणि मग आपल्यामध्ये ते कडक झालेलं असताना ओव्हर द पिरियड ऑफ टाइम होऊ शकतं बेटा, असं होऊ शकतं बेटा. आपल्यात सुद्धा म्हणजे कडक झालेलं असतं ना, ते मऊ पाडायला देव मदत करतो. And God's rod is when God uses a rod, आणि देव जेव्हा त्याची छडी वापरतो, it's not with anger. चिडून नाही वापरत आहे There is बेटा. no rage in God's anger now. आता देवाने त्या छडीत राग नाही ठेवलेला की रागावून असं म्हणजे फार मारून मारून The चोपून. law has a rage in the rod, नियमशास्त्राच्या छडीत राग आहे, but पण he holds grace. त्याच्याकडे कृपा आहे. That rod has to be a rod of love only. तर ती छडी प्रेमाची छडी असायला लागणार आहे, कारण ती कृपेतनं आलेली छडी आहे. आमेन. He first loves you पहिलं तो तुझ्यावर प्रेम करतो, and then he picks up the rod to use against. मग छडी घेतो तुझ्या विरुद्ध वापरायला. And that's what Hebrews 12:6 says. इब्री करास 12:6 मध्ये लिहिलंय बघा. Whom the Lord loves, हा. he chastens. इब्री करास 12वा अध्याय आणि त्यातल्या 6व्या वचनात म्हणतो तो, कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला, ऍक्च्युली ते शिक्षा लिहिलंय पण ते शिक्षा नव्हे, त्याला तो शिस्त करतो, शिस्त लावतो. Yes. You know, शिस्त कडेला लिहून ठेवा, शिस्त. David sinned with Bathsheba. तुम्हाला माहितीच आहे, दाविदाने बत्शेबे बरोबर पाप केलं. ओके, He took what wasn't his. जे त्याचं नव्हतं ते त्याने घेतलं, And he covered what should have been confessed. आणि जे कबूल करायला हवं होतं ते त्याने झाकलं. He sinned. त्याने पाप केलं And he sinned in secret. आणि गुप्तपणे पाप केलं. But God sees even secrets. पण गुप्तपणे केलेलंही देव बघतो ना बेटा. And since he was living under the law, आणि तो नियमशास्त्राखाली जगत असल्यामुळे God had to deal with him according to the law. देवाला नियमशास्त्रानुरूप त्याच्या जीवनात कारवाई करावी लागली. And God sent consequences in public. आणि मग देवाने लोक समुदायाच्या समोर त्याचे परिणाम घडवून आणले. His household went against him. त्याचं घराणंच त्याच्या विरुद्ध गेलं. God said, दाविदाचं now a घराणं. sword will never leave your house. देव म्हणाला, दाविदा आता तलवार तुझ्या घराण्याला सोडणार नाही. That doesn't mean God was cursing David, याचा अर्थ असा नाही की देव दाविदाला शाप देत होता, but he was showing him the result of sin. पण त्याला दाखवत होता की तू पाप केलं ना बेटा, ते पण गुप्तपणे असं पाप I केलं, am तू not- त्याचे परिणाम बघ. What you have sown, you have to reap. तुझे पेरलं आता का. Not that I am sending a punishment on you. मी शिक्षा नाही पाठवते, तू पेरलं ना
तुलाच कापायला लागणार आहे. Amen. आमेन. And his child died. आणि त्याचं संतान वारलं. Absalom rebelled. अबशालोम पण त्याचा मुलगा त्याच्या विरुद्ध बंड करून गेला. His wives were dishonored. बायकांचा त्याच्या अनादर झाला. His peace was broken. शांती गेली त्याची. But none of it was random. पण ते सगळं असं रॅन्डमली नव्हतं. It was discipline. ती शिस्त होती. It was correction. सुधारणूक, देवाकडनं आलेली करेक्शन. It was the loving rod of a holy God. पवित्र देवाची प्रेमळ छडी. Not to destroy David, दाविदाचा नाश करायला नाही, but to restore him. त्याला पुनर्वसित करायला. Amen. की जे केलेलं आहे ते काप आणि पुनर्वसित हो. And God loved David till the very end. आणि देवाने दाविदावर शेवटपर्यंत प्रेम केलं बेटा. Amen. शेवट. A man after my own heart. त्या दाविदाविषयी देव म्हणाला, माझ्या हृदयामागचा माणूस आहे हा. Amen. What a heart. And so life is still in like a stew, तर आयुष्य त्या मिश्रणासारखं आहे. and God is still the cook. आणि देव अजूनही आपला आचारी आहे. He is our cook. देव अजूनही आपला स्वयंपाकी आहे. And sometimes the fox is not your real enemy. आणि कधी कधी कोल्हा तुझा खरा शत्रू नसतो. It's your own mirror that is your enemy. तुझा जो आरसा आहे ना, तो आरसाच तुझा वैरी आहे. Amen. आमेन. आरसा. And whenever God loses the leash also, it is not to destroy you. आणि देवबाप जेव्हा लगाम सोडतो किंवा घट्ट करतो, तुझा नाश करायला नाही. See, when he releases, when he holds, we develop. देव जेव्हा लगाम कधी ढिली सोडतो, कधी टाईट करतो, देवबाप आपण सुधरावं म्हणून करतो. Just imagine God gave you 1 lakh. हो, कल्पना करा, देवाने तुम्हाला 1 लाख रुपये दिले. Next week, half the church will not come. एका दिवसात 1 लाख दिले, पुढच्या आठवड्यात अर्ध चर्च येणारच नाही. And when it is Okay. over, they will come back. आणि 1 लाख संपले, आपोआप सगळे परत येतात. So God knows देवाला माहिती आहे how much to give, when to give. तुला मला किती द्यायचं, कधी द्यायचं. तू शहाणा, देवाती शहाणा. Amen. Because these things should not make us to lose our focus of heaven. कारण या गोष्टींपायी स्वर्गातला आपला फोकस हलता कामा नये, हे देव जाणू नये. And even when he releases the leash, आणि देवाने लगाम जरी थोडा ढिला like सोडला, a good shepherd, he is watching you from the tower. उत्तम मेंढपाळाप्रमाणे तो त्या स्तंभावरनं तुझ्याकडे लक्ष ठेवून असतो की मी थोडी ढील तर दिलेली आहे, बघू आता हा काय करतो. Even when the fox comes close, आणि कोल्हा जरी तुझ्या जवळ आला, his eyes are upon you. देवाचे डोळे तुझ्यावर असतात. Amen. आमेन. The pain that woke you up also, ज्या वेदनेनं तुला जाग केलं, maybe that same thing is keeping you alive today. तीच गोष्ट कदाचित आज तुला जिवंत ठेवत असेल की त्या ज्या वेदना माझ्या आयुष्यात आल्या ना, त्यातनं जो मी धडा शिकलोय ना, आता नो टर्निंग बॅक बर का ब्रदर. हे असल जेव्हा लोक बोलतात तेव्हा समजायचं हे सगळं मिश्रण पिणार आहेत. And many times the health cannot do that much which pain can do. आणि कधी कधी ना आपला जो धडधाकटपणा आणि आरोग्य आहे ना, ते तेवढं नाही काम आपल्यात करू शकत जे वेदना येऊन करायला लागतात. की कधी जर कुठे दुखायला लागलं, बंदा नहीं वापस सैटरडे संडे और मंडे आया तो बताना कि उसको दुख रहा है. So don't curse the fire, तर आगीला शाप नका देऊ, because कारण that is where your faith finds its favor. तिथेच तुझ्या विश्वासाला अनुग्रह मिळतो. आमेन. Don't fight the fire. त्या आगीशी तू लढू नको. अरे किती आग लावली, किती आग लावली, अरे काय. And even discipline, शिस्त सुद्धा, it's a proof that we are his disciples. शिस्त देव आपल्याला लावतो ना, तो पण एक पुरावा आहे की Discipline. आम्ही त्याचे शिष्य आहोत. Discipline also is a proof that you are God's children. लावलेली शिस्त सुद्धा एक पुरावा आहे या गोष्टीची की तुम्ही देवाची मुलं आहात. You will not discipline a street child. तुम्ही रस्त्यावरच्या लेकरांना शिस्त नाही लावणार ना. Whatever he does, त्या रस्त्यावरच्या लेकरांनी काही जरी केलं तरी आपण त्यांना शिस्त नाही लावणार. you may say, बाळ असं करू नको. तुम्ही कदाचित फार तर एवढं म्हणाल की बाळा असं नको करू, Finished. पण बाळ दुसऱ्याच आहे ना. But when it वो is your बाळा को own, आपण नाही बोल शकत. you know where the ears are. हा, तुला माहितीये ना त्या लेकराचे पण कान कुठे आहेत, काय कुठे आहे. पण तेवढंच की बाळा असं No, करू I नको. mean for your own children, you know where the ears are. आपण स्वतःच्या बाळांसाठी आपल्याला माहिती असतं ह्याचे 2 नाही 4 कान आहेत. पिळ. Say, because that is your own. कारण तुझं संतान आहे So ना, तुला every माहिती. time you are disciplined, don't curse God, don't curse your enemies.
at least say, this is a proof that I am a child of God. तसं जेव्हा केव्हा देव जो तुझा बाप तुला शिस्त लावतो तेव्हा त्याला एक पुरावा मान की हा पुरावा आहे की मी देवाचा संतान आहे म्हणून देव मला शिस्त लावतोय. देवाला उगीच शाप बीप देऊ नका देवा. See, if he didn't love you, he will never correct you. देवाने जर तुझ्यावर प्रेमच केलं नसतं तर देव तुझी चूक सुधारायला सुद्धा आला नसता. Even when he removes his shield, देवाने जरी ढाल समोरून काढून टाकली ना it's not to abandon you. तरी तुला सोडायला नाही रे. Amen. आमेन. It's that you may be realigned back to God. बस तू परत देवाशी रिअलाइन जुंपून घ्यावं म्हणून. For many people in the Bible, God removed his shield, बायबल मधल्या अनेक लोकांसमोरून देवाने आपली ढाल काढून टाकली but they were not abandoned. पण सोडलं नाही forever. देवाने. सोडलं नाही देवाने त्यांना. देवाने भाला त्यांना टोचू दिला, घुसू नाही दिला. See? की टोचू दे, अंदर घुसणे नाही देगा. So God doesn't expose to embarrass you तर before देव anyone. तुला चार चौघात अपमानित लज्जित करायला उघडं नाही करत. He exposes it that you may see and that he may heal you. अशासाठी उघडं करतो देव तुला की तुला दिसावं आणि मग तुला आरोग्य मिळावं. And once you see it, then he heals you. आणि मग तुला ते स्वतःला दिसलं आणि कळलं ना की मग देव तुला आरोग्य देतो. Then you know God's love, God's importance, and your body. मग तुला देवाचं प्रेम, देवाचं महत्व आणि स्वतःचं शरीर, सुंदर काया सगळं समजतं. Amen. आमेन. And so, what God covers in grace, तर देव कृपेनं जे झाकतो ना राजा, He may at times uncover when He's disciplining कधी you. कधी देव तुला शिस्त लावताना कृपेनं झाकलेलं उघडून पण टाकेल. Not to shame you, तुला अपमानित करायला नाही, but to save you. तुला वाचवायला की देख ले और जल्दी जल्दी सुधर ले. Amen. Amen. And so, when Shimei curses David, तर शिमी जेव्हा दाविदाला शाप देतो, you need to listen to the whisper of God coming behind you. तुम्ही देवाची ती जी कुजबुज आहे ना तुमच्या मागून येणारी ती ऐकली पाहिजे. You need to hear the whispers of God that comes behind the words of Shimei. आणि शिम्मीच्या शब्दांमागून देवाची येणारी कुजबुज ऐका. Amen. आमेन. That behind शिमीच्या- these words of Shimei, there has to be a meaning from God. की शिमीच्या तोंडातून निघालेल्या या शिव्यांच्या मागे काहीतरी देवाचा शब्द दडलेला आहे जो मी शिकला पाहिजे. Amen. का मला बोलला का असं गेलं? नो 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 नो, लेट्स लर्न. Yes. शिकूया. And so sometimes your critic is carrying your own correction. तर कधी कधी तुझा निंदक तुझी स्वतःची चूक सुधारणूक घेऊन आलाय. So don't swing your sword at Shimei. तर तुझी तलवार शिमीच्या समोर उपसू नको. Bow down your heart like David. हृदयाला झुकवून टाक दाविदाप्रमाणे. See, we can learn so many things from David दाविदाकडनं किती गोष्टी आपल्याला शिकता येतील माहिती आहे. because your enemy's voice कारण तुझ्या शत्रूचा आवाज might just be God's volume knob. कदाचित देवाने तुझ्यासाठी ठेवलेला व्हॉल्यूमचं ते बटन असतं ना की ते Yes. फिरवल्यावर आवाज जोरात होतो तसं असेल. And God's rod may sometimes sting also, आणि कधी कधी देवाची छडी आपल्याला मारेल, डंखही करेल, but it will never destroy you. पण नाश नाही करणार. जसं मी आत्ताच म्हटले, टोचू देईल पण ऋतू नाही देणार, घुसू नाही देणार. And pain itself is the proof that God loves you. आणि वेदनाच पुरावा आहे की देवाचं तुझ्यावर किती प्रेम आहे. बघ देव तुला And सुधरवतो. sometimes I see that believers are more in pain than unbelievers. आणि कधी कधी मी पाहतो बेटा, बिलीवर माणसं अविश्वासू लोकांपेक्षा जास्त वेदनेत असतात. Like sometimes children say, जसं कधी कधी मुलं म्हणतात, my uncle and aunt, they are very loving, but my parents aren't. माझे काका काकू खूप चांगले आहेत, माझ्या आई बापांनाच माहित नाही काय झालंय. हो ना. But the real love is here. अरे पण खरं प्रेम आई बापा बरोबर आहे. काका काकू तो चॉकलेट ही खिलाएंगे ना. See? बड़ा कौन कर रहा है? माँ बाप. वो तो कभी तो पट करके देगा ना. नाही तर तू बिघडेगा नाही And so क्या? David didn't die in his sins. तर दावीद त्याच्या पापांमध्ये मेला नाही. He loved him too much to leave him there. देवाचं दावीदावर खूप प्रेम होतं. देव त्याला असं खितपत नाही सोडणार. So whatever is happening in your life, तसं जे काही तुझ्या जीवनात घडतंय बेटा, drink it as a bitter herb एक कडू पेला म्हणून पिऊन टाक. because it's a pot given to you. कारण तुझ्यासाठी तयार केलेलं ते Because मिश्रण. the whole pot is not bitter. कारण संपूर्ण खिचडी कडू नाहीये. Sometimes a chili piece comes in your mouth कधी कधी खाताना ना एखादा मिरचीचा तुकडा दातात येतो ना, and then you say, why you put that chili? मग तुम्ही म्हणता, अरे कशाला मिरची टाकली. जास्तीत जास्त खातातच मला माहित आहे. पण काहींना Even नाही when you eat rice and dal, जेव्हा तुम्ही डाळ भात वरण भात हो खाता जेव्हा
you remove that, what you call it? व्हाट इज दैट? कड़ी पत्ता. कड़ी पत्ता. हालेलुया. बड़ा झाड़ है हमारे पास. But दो है दो. then you say, तुम्ही काढून if you टाकता. are removing it, why put it? मग तुम्ही असं म्हणता का खाताना काढायचं ते टाकायलाच कशाला हवंय? But हो का? that brings taste. अरे पण त्याला फोडणीत टाकलं की चव येते. खाताना भले तो कढीपत्ता आपण काढून टाकतो. वो तड़का लगाते टाइम ना टेस्ट आता ना वो कड़ी पत्ता का. लोगों को कैसा मुंह में पानी आ रहा. See, the same God who let you fall is the same God who will lift you up. ज्या देवाने तुला पडू दिलंय तोच तुला उचलणार आहे. But he will wait But when तो- you will repent and when you will become humble. पण तो वाट पाहत असतो. आता पडलाय, आता हा कधी नम्र होऊन पश्चाताप करेल, Say, मग त्याच्यानंतर Bro- मी जाऊन त्याला उभं करतो. brokenness always brings humility faster. तुटकेपणा पटकन माणसाला नम्र करतो. There is- अख्खाच्या अख्खेपणा माणसाला पटकन नम्र There करत is नाही. less danger of that person going to hell. आणि माणूस नम्र झाला की तो माणूस नरकात जायचे चान्स कमी असतात. Say, broken in substance, broken in body, वस्तूंमध्ये तुटलेला, and broken in soul. शरीरात तुटलेला, जीवात तुटलेला. Lazarus had to go to heaven लाजराला स्वर्गात जायलाच हवं होतं, because that brokenness had really shattered him कारण त्या तुटकेपणाने त्याला विखरवूनच टाकला and made him humble. आणि त्याला नम्र केलं. So it's very easy for a broken person to go to heaven than a whole person to go to heaven. तर तुटलेल्या माणसानं स्वर्गात जाणं सोपं असतं. हे जसे अख्खेच्या अख्खे सडेछाट असतात ना, त्यांच्यापेक्षा तुटलेले पटकन स्वर्गात जातात. Amen. आमेन. उन पे काम करना आसान होता है बेटा, जो नम्र और हम्बल है. And that's why God had to allow the thorn in the flesh for Paul. म्हणून पॉल मध्ये पण देवाला तो देहातला काटा द्यायची परवानगी द्यावी लागली. See? But he was not bedridden. पण तो काय बिछाना धरून नाही बसला नव्हता. When God permits a pain, you are not bedridden, you देव- move faster देव जेव्हा than एखादी ordinary वेदना times. देव जेव्हा एखादी वेदना तुझ्या आयुष्यात येऊ देतो, त्याच्यानंतर तू तर असा सॉलिड स्पीडने पळायला लागतो ना, पळायला लागतो There is देवासाठी. more passion when you आवेश. have thorn in the flesh. आवेश वाढतो ना, देहात काटा असला की आवेश वाढतो. There is more love in you for God when you प्रेम. have the thorn in the flesh. देवाचं प्रेम वाढतं देहात काटा असल्यावर. You are more humble when you have the thorn in नम्र the होतो flesh. आपण. आपल्या स्वतःच्या देहात काटा असला की आपण नम्र होतो. दुसऱ्यांच्या वेदना पण आपल्याला समजतात. Amen. आमेन. कारण माहिती असतं आपल्याला दुखणं म्हणजे काय. And my Jesus is a good shepherd. आणि माझे येशू उत्तम मेंढपाळ आहे. What did David say? दावीद काय बोलला? His rod and his staff will comfort us. त्याची आकडी आणि त्याची काठी आपल्याला सांत्वन देतील. It's not just rod, फक्त काठी नाही, even staff. आकडी पण. काठी आणि आकडी. So sometimes he may use the rod, but sometimes he uses the staff. कधी कधी तो काठी वापरेल, कधी कधी आकडी. आकडी अशी असते ना, आकडी Because the वापरेल. rod is for correction काठी चूक सुधरवायला, and staff आकडी. is for comfort. आकडी सांत्वन आला की असं गोळा करून घेतो त्या आकडीनं आपल्याला. जरा Amen. सांत्वन. And these things are used for the sheep. आणि ह्या गोष्टी मेंढरावर वापरतात. The same good shepherd who is ready to die for his sheep. जो उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी मरायला तयार आहे, Now he is disciplining them. आता तो त्यांना शिस्त लावतोय. And so he who is ready to die for his sheep, will he kill the sheep? तर जो मेंढरांसाठी मरायला तयार आहे, तो काय मेंढरांना ठार मारेल? Never. कधीच नाही. प्रश्नच येत नाही हो. So don't fear death. तर मृत्यूला भिवू नका, Don't fear enemies. शत्रूंना भिवू नका, Don't fear pain. वेदनेला भिवू नका, Don't fear trouble. त्रासांना भिवू नका. These things will pass away. या गोष्टी येतील आणि जातील. They have got the expiry date. याला एक्सपायरी डेट आहे. But you will belong to the Lord forever. पण तू कायमचा देवाच्या मालकीचा असणार आहेस. आणि त्याच्यावरच्या एक्सपायरी डेट बरोबर तू नाही एक्सपायर होणार आहे. Every sting today is saving you from a scar tomorrow. आज लागलेला प्रत्येक डंख तुला उद्याच्या वणापासून वाचवतोय. And when the wound is the deepest in you, आणि जखम जेव्हा तुझ्यात खोल होते ना, God's grace flows thickest in you. देवाची कृपा एकदम जाड अशी वाहते तुझ्यात. Grace is enough to cover that wound. आणि कृपा मग ती जखम झाकायला पुरेशी असते. Grace is enough to cover that pain. आणि कृपा ती वेदना झाकायला मग पुरेशी असते. Grace is enough to cover your tears. कृपा तुझे अश्रू झाकायला पुरेशी असते. That's why you see some of our people. म्हणून तुम्ही पहा ना, आपली काही माणसं They go through hard times, खूप त्रासात जातात, death in the family. परिवारात मृत्यू But see how they smilingly come to church. वगैरे वगैरे, पण चर्चला येताना हसतमुख होतात. How? हसतमुख येतात. कसं? Grace has covered them. कृपेनं त्यांना झाकलंय. किसी को भनक ना पडे, मैं किसमें से जा रहा हूं.
Nobody knows it. कोणाला माहित नाही. Amen. आमेन. कृपा कृपा. They're not just surviving, they are overcoming. ते केवळ टिकतायत असं नाही रे, ते महाविजय होऊन बाहेर येत आहेत. Amen. आमेन. कसा बसा निभाव लागला, बच गए असं नाही, ते महाविजयी आहेत. And every pain that gives you scars, आणि जी प्रत्येक वेदना तुला वण देते, the scars coming through pain which God allowed is never a shame. देवाने परवानगी दिलेल्या वेदनेतनं आलेले वण अपमान आणि लज्जा नाहीये. They are signs that you have survived it all. ती चिन्ह आहेत या गोष्टीची की या सगळ्यातून जाऊन हा वाचला, टिकला, महाविजयी झाला. Praise God. आमेन. Amen. आमेन. आम्ही दोघे कसे असे महाविजयी झालो? असेच का? Say, God does not bury us. देव पुरत नाही काय आपल्याला? Have you seen Jesus ever going for a funeral? येशूंना कधी तुम्ही मैतीला जाताना पाहिलं की मयत झाली पुरून येतो? No. नाही नाही नाही. मयत झाली He जिवंत करून changed it येतो. into a resurrection. मयत झाली जिवंत करून येतो. त्याने पुनरुत्थान केलं तिथे जाऊन. You are being planted for a bigger harvest. तुम्हाला मोठ्या हंगामासाठी त्याने रोवलंय. Every correction day, every correction time is a preparation time. चुका सुधारायची प्रत्येक वेळ आणि दिवस पूर्व तयारीची वेळ आणि दिवस आहे. That leads you for your promotion tomorrow. ज्यातून उद्या तुझी बढती होणार आहे. That's what Brother D.J. Dinakaran told me. डीजे दिनकरन अंकल मला म्हणाले होते असं. When I phoned him up एकदा मी त्यांना फोन केला in 2007, 2007 मध्ये, after I was beaten up, जेव्हा मला लोकांनी माझ्या घरात घुसून मारलं ना, तेव्हा and that time त्यावेळेला many Christians were very angry with those people who did it. अनेक ख्रिस्ती माणसं, संपूर्ण ख्रिश्चन समाजच त्या लोकांविरोधात खूप चिडला की असं कसं तुम्ही करू शकता. They wanted to take out a procession. आणि मग ख्रिस्ती समाजाच्या मनात पण आलं काही लोकांच्या की आपण मोर्चा काढूया, I didn't निषेध want to. करूया. I didn't want to, माझी इच्छा नव्हती but की I असं- phoned up to brother. की माझी इच्छा नव्हती की असं निषेध वगैरे वगैरे करावा, मोर्चा काढून. तर मी काय केलं, डीजे दिनकरन अंकलला फोन केला. He said, Tambi, give me half an hour. तर ते मला म्हणाले की तंबी मला अर्धा तास दे, I will ask God and let you know. मी प्रार्थना करून देवाला विचारतो की काय करायचं. I didn't tell him what I had in my मी heart. सांगितलं नव्हतं डीजे अंकलला की माझ्या मनात काय आहे. And then after a half an hour, he phoned me up. अर्ध्या तासानंतर डीजे अंकलनी मला फोन केला. And he said, म्हणाले, brother, ब्रदर no procession. अजिबात मोर्चा बिर्चा काढायचा नाही, Nothing. काही नाही करायचं. Some things, let it die down on काही its own. गोष्टी असंच स्वतःवर मरू God दे. will take care of all देव of it. तुला सगळ्याला सगळं देव But सांभाळेल. one thing I tell you, पण एक गोष्ट सांगतो तुला, you will be promoted from this day. आजच्या दिवसापासून पुढे तुझी प्रगती आहे, बढती आहे. आणि त्याच्यानंतर Yes. इफ यू रिमेंबर पास्टर, वी केम ऑन टीव्ही चॅनल्स. Yes. That was the first time we came on TV channels, bringing a blessing time show, Amen. आशीर्वाद समय, if you remember. So, what feels like a setback is really a setup for a comeback. तर for सेटबॅक all of us. सेटअप आहे कमबॅक साठी. Amen. सेटबॅक सेटअप आहे कमबॅक करायला. And the shepherd's rod may guide us, आणि मेंढपाळाची छडी आपल्याला मार्गदर्शन करेल. but still, तरी when we are hurt, जेव्हा आपल्याला असं वाईट वाटतं when we wander away, आणि आपण भटकतो, that is the only time you see the shepherd carrying the sheep on his shoulders and bringing back. त्याच वेळेला मग आपल्याला तो मेंढपाळ त्या मेंढाला असं खांद्यावर बसवून परत घेऊन येताना दिसतो. Other times he never does it. इतर वेळेला नाही But करत. when the sheep wanders, he brings it back and puts it on his पण shoulder. एखादं मेंढू जर भटकलेलं असेल, बहकलेलं असेल, तर त्याला तो खांद्यावर बसवून परत आणतो. Amen. आमेन. So he breaks what he must break, तर देवाला जे तोडावं लागेल ते देव तोडणार. but he heals also what he loves. पण ज्याच्यावर देवाचं प्रेम आहे त्याला देव आरोग्य पण देणार आणि देतो. Say, and sometimes his heart may be very heavy towards us, आणि कधी कधी त्याचं हृदय आपल्या प्रित्यर्थ जड असेल, but still, तरी their gentleness is still there in it. ती एक सौम्यता देवात नेहमी असते. In fact- हँडल देवाचं असं असतं, ही इज गोइंग टू हँडल, ही इज गोइंग टू हँडल यू, बट हँडल विथ केअर. Say, his hand may be heavy on you, त्याचा हात जड असेल तुझ्यावर, but his heart will be पण हृदय काळजीने भरलेलं असेल. full of love. मारूंगा लेकिन छोडूंगा नहीं, Amen. तुझे सीधा करूंगा. And where discipline ends in our life, आणि मग देवाची शिस्त लागणं एकदा आपल्या जीवनात संपलं, your destiny Oh. ends. मग तुझ्या आयुष्याची दिशा संपते. Praise God. फिनिश्ड. Amen. आमेन. And that's why म्हणून till our last breath he will discipline us. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तो आपल्याला शिस्त लावणार आहे.
तर कधी असे प्रश्न विचारू नका की किती वेळ आता मी शिस्त घ्यायची नाही, घ्यायची मरेपर्यंत. And so he won't leave you in the fire. तो तुला आगीत सोडणार नाहीये जळायला, भस्म व्हायला. Sometimes he will allow you to go into the fire कधी कधी तो तुला आगीतून जाऊ देईल, because it's the fire that refines us. कारण आगच आपल्याला शुद्ध करते. Say, gold cannot shine and become 24 karat unless it is put in the furnace. सोन्याला जोवर आगीच्या भट्टीत टाकत नाहीत ते 24 कॅरेट बनून येत नाही. See, your value has to increase. तुझी किंमत वाढली पाहिजे, तुझी इच्छा ना माझी किंमत वाढावी. So the dross has to come out. मग अशुद्ध धातू गेले पाहिजे, तुझी इच्छा ना सगळ्यांनी बघता क्षणी मला सलाम ठोकला पाहिजे. आधी मग तुझ्यातले अशुद्ध धातू गेले पाहिजे. फिर जो देखेगा वो सलाम And करेगा. so before we reach the finish line, तर फिनिशिंग लाईन संपायच्या आधी there has to be a forming line. एक फॉर्मिंग, एक आपण घडायची लाईन पाहिजे. Many times we look to the finish line. अनेक वेळा आपण फिनिशिंग लाईन बघतो की इथे संपणार आहे. God says, first I have to start with the forming line. देव म्हणतो संपायच्या रेषे अगोदर मला तुला घडवायच्या रेषेत आणावं लागेल. Amen. की तुला घडवी. And I have seen मी पाहिलंय many of my enemies माझे अनेक शत्रू who troubled us. ज्यांनी आम्हाला त्रास दिले, खूप त्रास दिले. In the beginning, I don't say anything. सुरुवातीला मी काय नाही बोलत. Then with that righteous indignation, मग ते एक नीतिमान अग्नी जर माझ्यात पेटला, then I pray. मग मी प्रेयर Johnny करतो. sir knows it very well. जॉनी सर को सब मालूम है, उन्हाळे पावसाळे And those सब people देखा. are not seen on the earth. आणि मग एकदा ती नीतिमान अग्नी माझ्यात भडकून मी जर प्रार्थना केली तर मग ती माणसं या भूतलावर दिसत नाहीत. असं का ते मला नाही, देवाला विचारा. God uses a tool, देव हत्यार वापरतो then throws it away. फेकून द्यायच्या ऐवजी, No, then he throws it आणि away. मग फेकून देतो. देव These आय डिड हिअर इट, आय एम सॉरी. these enemies are a tool. हे शत्रू हत्यार आहेत. And after he uses them, he throws them away. आणि त्या शत्रूंना वापरलं की देव त्यांना फेकून देतो. आपण चातनं माशी कशी फेकतो? Yes. फेकतो ना पडलेली माशी, का त्याच्या सगळंच भीत आहे नाही ना, घ्यायचं. And the wicked are like chisels in the hand of God. आणि दुष्ट माणसं देवाच्या हातातली काय आहेत? Chisels. The Chisel. chiseling. हा ते करतात ना, काय म्हणतात त्याला? Channi. Ha, छन्नी. अरे वा, कोण आहे वो? बोला छन्नी. आमेन. And so God uses those chisels on us to shape the stone. तर देव ती छन्नी वापरतो त्या दगडांना आकार द्यायला. Amen. आणि मग दुखतं पण, किती दुखतंय. See, अरे but- पण आकार येतोय. But see, when the masterpiece work is done, पण मास्टरपीस जेव्हा तयार होतो, the chisel is dropped and the stone is raised. त्या छन्नी खाली पडून दगड पुढे जातो. It is raised and kept in the museum. दगडाला वर आणून तिथे म्युझियम मध्ये संग्रहालयात ठेवतात. मग ते जे काय आर्ट असेल ते. Sometimes, कधी कधी when he's making a figure, समजा तो काही आकृती बनवतोय, the stone is very stubborn. कोणीतरी शिल्पकार किंवा देव आपला शिल्पकार समजा त्याने घेतलं आणि काहीतरी तो आकृती बनवतोय, And when he reaches to the leg side, आणि समजा पायापर्यंत पोहोचला if the stone breaks आणि तिथे तो दगड तुटला half, अर्धा, yet God does not throw it. तरी देव फेकून नाही देत. He will keep the bust, only the top part, in the museum. वरचा भाग देव मग संग्रहालयात ठेवतो. पैर मत देखो, बंदे का हृदय तो देखो. Only see that. now. गोल्डन हृदय वाला बंदा है, I have to finish the work. बस मला काम पूर्ण करायचंय. देव काय करतो मग? So, अर्ध त्याला संग्रहालयात ठेवून देतो. एवढं so in the दिसेल. museum you have this much also. तर संग्रहालयामध्ये आपल्याला दिसतं ना, एवढे एवढे असे पण काही पोर्ट्रेट असतात किंवा आर्ट असतं जे बघायला मिळतं. Because the leg portion was stubborn. कारण पायाचा भाग थोडा But जिद्दी yet होता. God does not throw away the top part. पायाचा भाग जिद्दी होता. पाय म्हटले मी सुधारणारच नाही, तर देव म्हटला ठेवते पाय तिथंच. Amen. ह्याचा अर्धी बॉडी घे आणि संग्रहालयात ठेव. पैर छोड़ दे उसका. अब बड़ा जिद्दी है. Because God loves us. कारण देवाचं आपल्यावर प्रेम आहे बेटा. देवाचं एवढं आपल्यावर प्रेम आहे. That's कोई रहता तो आखे का आखा ही फेक देता अपने को Amen. कि क्या चाहते ये, बट नहीं, देव प्रभु ऐसा नहीं करत. So God gave permission to others to speak evil of you. तर देवाने ते जे कोणी इतर लोक त्यांना परवानगी दिली आहे तुझ्या विरोधात वाईट बोलायची. Sometimes the devil uses lukewarm believers to speak against. कधी कधी देवबाप कोमट बिलीवर लोकांना वापरतो, जे धडगार नाही, धडगरम नाहीत, अशा कोमट बिलीवर लोकांना देवबाप कधी कधी तुझ्या विरुद्ध बोलायला वापरतो. He picks them up उचलतो त्यांना and allows them to आणि speak. परवानगी देतो त्या कोमट बिलीवरला, इसके अगेंस्ट बात कर. But you have to be strong.
तू बलवान You राहायचं, don't retaliate back. तू नको प्रत्युत्तर करू, नाही तर तूही कोमट मध्ये निघशील. Let their cup be full. त्यांचा पेला भरू दे. And God will deal with them in a different ते way. वेगळ्या रीतीनं त्यांना घडवेल. त्यांच्याशी व्यवहार दे वेगळ्या रीतीनं करेल. Praise God. आमेन. हालेलुया. So many times the storm is just the stage set for you. तर अनेक वेळा आलेलं वादळ तुझ्यासाठी निर्माण केलेला मंच आहे. And the enemy is just a part and parcel of the cast team that is placed by God. आणि कास्टिंग टीम जी देवाने टाकलेली आहे त्यामध्ये शत्रू केवळ एक भाग आहे. See, God is not just writing your story. बघा, देव फक्त तुमची कथा लिहितोय असं नाही. Salim Javed wrote the story. ऑफ शोले. No, he is directing the whole production. पूर्ण प्रोडक्शनला तो दिग्दर्शन देतोय. The story writer is the director also of your life. तो कथा लिहिणारा तुझ्या आयुष्याचा दिग्दर्शक सुद्धा आहे. डायरेक्टर पण आहे, दिग्दर्शक पण आहे. And that's why we don't need to be worried. मग आपण काळजी नहीं करायची. अपना खुद का प्रोडक्शन हाउस है ऊपर. Say, वो प्रभु बना के भेजता नीचे. just imagine a story writer writes a story but the director adds something else in it. कल्पना करा, कथा लिहिणाऱ्याने कथा लिहिली आणि डायरेक्टरनी त्या कथेत अजून काहीतरी घातलं. Say, the तसं story नाही. becomes different only. मग ती कथा वेगळी होऊन जाते ना. In the story, it is written that the hero does not die, but here the director says, no, it's better if he dies. कथेमध्ये कथा लिहिणाऱ्यांनी अशी कथा लिहिली होती की हिरो मरणार नाही, पण डायरेक्टरनी डायरेक्शन देताना ठरवलं हिरोला मारायचं. तो कथा बदल जाती ना बेटा. तर प्रभूनी कथाही हातात ठेवली आणि डायरेक्शन पण हातात. म्हणून मी म्हटलं अपना प्रोडक्शन हाउस ही ऊपर है. Praise God. उधर वो बनाएगा अपने को. So that's why I don't fear anything. म्हणून मी कशाला नाही घाबरत. We are in the safest of hands. क्या डरने का है. आपण एकदम सुरक्षित हातात आहे. Keep your soul intact with Jesus. एकच कर, तुझा जीव येशूंसोबत नीट सांभाळ. Amen. आमेन. Your Pharaoh has an expiry date. तुझ्या फारोला एक्सपायरी डेट. Your Goliath has an expiry date. तुझ्या गोलातला एक्सपायरी तारीख Your आहे. devil has an expiry date. तुझ्या मागे लागलेल्या भूतांना एक्सपायरी Your डेट आहे. trouble has an expiry तुझ्या date. त्रासांना एक्सपायरी डेट Your आहे. pain has an expiry date. तुझ्या वेदनेला एक्सपायरी डेट Your आहे. struggle has an expiry तुझ्या date. संघर्षांना एक्सपायरी डेट आहे. You don't have an expiry date. तुला नाहीये. तू नाही एवढ्यात जात. तू नाही एवढ्यात Amen. जात. So don't worry who is being used against हाँ, you. तो हे टेंशन नहीं घ्यायचं. बिलीवर रह के भी हमारे अगेंस्ट बात करते. अरे करने दे. But see प्रभु ने who- अलाउ किया उनको. But see who is being formed because of it. त्या पायी कोण घडतंय तेही बघ ना. Many times, तुम बोलते रहो, मैं बनते रहती. and many times when these enemies roar, अनेक वेळा हे शत्रू जेव्हा गरजतात ना, it's because of them I'm on my knees. त्यांच्यामुळे तर मी गुडघे टेकतो. तो शत्रू बहुत पीछे पडा है. Say, मग माझे गुडघे आपोआप टेकतात. we pray more. मग प्रार्थना आपण जास्त We read the करतो. Bible more. बायबल आपण जास्त We are वाचतो. found in the church more. चर्चला आपण सारखे सारखे येतो. Amen. हा. So my God owns the stage. My God owns the production house. My God is the storyteller, story writer, and a director of तर our माझ्या life. देवाच्या मालकीचा मंच आहे. माझा देवच कथा लिहितोय. माझ्या देवाचं प्रोडक्शन घर आहे, प्रोडक्शन हाऊस आहे. माझा देवच डायरेक्शन करतोय. माझा देवच पिक्चर संपवणार आहे. Pharaoh may rise, फारो येणार, but he cannot reign forever. कायमचा नाही काही राज्य करणार तो फारो राजा. Amen. त्याचं राज्य पण देवबाप वापरणार आहे. God has the final word. शेवटचा शब्द देवाचाच चालेल. Say, even if you are under pressure, know that you are under a process. जरी तुझ्यावर दबाव आला ना, आपला पण समजून घ्यायचं देवाने काहीतरी प्रक्रिया माझ्यावर सुरू केलेली आहे. And the louder the enemy shouts, आणि जेवढा जोरात शत्रू ओरडेल ना, the more glory God is preparing for you. तेवढा मोठा गौरव देव तुझ्यासाठी तयार करतोय. तो बीच में ही तुम लोग हार मत Amen. मानो. डोंट गिव अप इन द मिडल ओनली. बने रहो, आगे बढ़ो. Praise God. आमेन. And we are not just surviving the storm. आणि आपण केवळ वादळात न टिकतो असं नाही. You are staring into God's glory. अरे तू देवाच्या गौरवाकडे बघत असतो. यातनं गौरव येणार आहे देवाला. Amen. हो हालेलुया. आमेन. So never fear the fox. तर कधी कोल्ह्यांना घाबरायचं नाही. Jesus said that old fox येशू Herod. म्हणाला, येशू म्हणाला तो जुना म्हातारा कोल्हा हेरोड, Tell him, जाऊन सांगा today त्याला, I'll preach, tomorrow I'll preach. आज मी Today उपदेश I will करीन, heal, tomorrow I will heal. आज मी उपदेश करीन, उद्याही करणार आहे. आज मी आरोग्य देईन, उद्याही देणार आहे. Amen. जा जाऊन त्या जुन्या कोल्ह्याला, म्हाताऱ्या कोल्ह्याला सांगून ये. असं Say, तो राजा isn't it? है ना.
Jesus said that old fox means he was trying to tell him he's a very crafty fellow. की तो युक्तिवान आहे फार फार त्याचे डोकं फार चालतंय नाही तिथे डोकं चालतंय त्याचं पण And त्याला सांगू नये whenever I read that, I thought Jesus also was humorous. आणि जेव्हा केव्हा मी अशी वाक्य बायबल मधली वाचतो ना मी म्हणतो येशूंमध्ये पण किती हास्यरस होता बघा असे विनोद येशूंनी पण केलेले आहेत मधून See? मधून And so no matter how wild the world becomes, तर जग किती पण मोकाट सुटो or how wild the people are, लोक किती मोकाट सुटो or how wild they act, किंवा लोक किती मोकाट सुटल्यासारखी वागवत my God has not left his throne. माझ्या देवाने सिंहासन अजून सोडलेलं नाहीये आणि Amen. जोवर तो सिंहासनावर आहे मला आशा आहे क्योंकि राज उसका ही है ना तो चलेगी तो उसकी ही ना See, even the pressure has purpose. दबावा मागे पण संकल्प Even आहे. the pain has purpose. वेदनेत पण संकल्प Even your आहे struggle has purpose. संघर्षात पण संकल्प आहे Even that sick body of yours has purpose. तुझ्या त्या आजारी शरीरात पण देवाचा काहीतरी संकल्प आहे Even that lack has purpose. तुला तिची उणीव आहे ना त्यात पण देवाचा संकल्प आहे Even that answer that has not come of your prayer has purpose. तुझ्या त्या प्रार्थनेला जे उत्तर आलेलं नाहीये ना त्यात पण देवाचा काहीतरी संकल्प आहे प्रभूला परवानगी So द्यायची don't mock at people who are waiting for some prayers to be answered. तर जे लोक आपल्या काही प्रार्थनेचं उत्तर मिळवायला वाट बघतायत त्यांना बघून आणि त्यांची मस्करी करू नका बघितलं आम्हाला कधीच मिळालं तुम्हाला कसं देव उत्तर देत नाही असं बोलायची गरज नाही हा Don't उद्या fear उठून anybody. काही होऊ शकतं कुणाला असं मस्करी करून बोलायचं नाही We don't live in fear, we live in trust. आपण भीतीत जगायचं नाहीये विश्वासात Where there जगतो. is trust, there is no fear. जिथे विश्वास आहे तिथे भीती नाही Amen. आमेन My Jesus is my good shepherd. माझा येशू माझा उत्तम मेंढपाळ So I don't worry. मी नाही काळजी I करत. stay humble. मी नम्र राहतो I sleep at night रात्री झोपतो because I know my shepherd never slumbers and sleeps. असा मस्त कारण मला माहितीये माझा मेंढपाळ कधी डुलकी घेत नाही आणि झोपत नाही I don't need to chase the foxes. मला काही कोल्ह्यांच्या मागे लागायची गरज I नाही just need to trust the fence that God has put around me. देवाने माझ्या सभोवताली कुंपण घातलेलं आहे त्या कुंपणावर मी विश्वास ठेवायचा And then my job is to follow the shepherd. आणि मग माझं काम काय माझ्या मेंढपाळा मागे मी चालायचं When Pharaoh shouts, फारो जेव्हा ओरडेल when Goliath shouts, गोला जेव्हा ओरडेल I don't fight back. मी नाही परत भांडायला I जात. look up, मी वर बघतो take his strength, त्याची ताकद and move घेतो forward. पुढे जातो Amen. Amen. Many times God doesn't want us to figure things out. अनेक वेळा देवाची इच्छा असते की तू सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करू नको सगळंच काय तुला कळलं पाहिजे रे You just trust on him. सगळंच काय तुला कळलं पाहिजे तू फक्त त्याच्यावर विश्वास ठेव Amen. अर्धवट कळलं तरी सुद्धा चालतंय त्याला सगळं माहिती आहे ना बस झालं And faith also doesn't always fix the storm, आणि विश्वास सुद्धा नेहमी वादांना दुरुस्त करून टाकतो असं नाहीये but it keeps you standing there in it. पण तुला तिथे खंबीर उभं करतो And that standing also is important. ते उभं राहणंही महत्वाचं आहे ना बेटा उभं राहणं खडा राहणं भी तो इम्पॉर्टंट आहे ना राजा Amen. है की नाही God said, देव बोललाय He is the God of the valleys, He is the God of the mountains. तो डोंगरांचा देव आहे तो खोऱ्यांचा देव आहे Amen. आमेन And so stay soft तसे मृदू आणि मऊ राहा because कारण a hard heart is a blocked heart. कडक हृदय म्हणजे तुंबलेलं हृदय ब्लॉक्ड A soft heart is a receptive heart. मृदू आणि मऊ हृदय म्हणजे स्वीकारणारं ऐकणारं हृदय Humility will keep you from falling. नम्रता तुला पडू देणार नाही Faithfulness will keep you from quitting. इमानी तुला हार मानू देणार नाही Peace will keep you from breaking. शांती तुला तुटू देणार नाही You don't Oh, need to see hallelujah. the full plan. तू संपूर्ण योजना आणि प्लॅनिंग बघायची गरज नाही Just follow the next step. केवळ पुढचं पाऊल टाक पुढचं पाऊल दिसतंय ना ते टाक अख्खं प्लॅनिंग तुला दाखवायची गरज नाही देवानी Because when the shepherd is watching everything, your road and your path and the fox, कारण मेंढपाळ वरून जेव्हा तुझा रस्ता मार्ग कोल्हे सगळं बघतोय you are called not to control things. तुला नाही कुठल्या गोष्टींवर लगाम ठेवायला बोलवलेलं You don't need to control things. तू कशाला कुठल्या गोष्टीवर लोकांवर लगाम You ठेवायचा need to trust तू on the विश्वास Lord. ठेव Amen. आपण काय लगाम ठेवायचं नाही मी आता याला असंच वागायला लावीन नाही नाही आपण कोण आहे And peace is not found in the absence of danger. आणि शांती धोक्याच्या गैरहजेरीत मिळत नाही It's found in the presence of the good shepherd. उत्तम मेंढपाळाच्या हजेरीत शांती सापडते Amen. आमेन. And that's why you see some people don't have that kind of peace. म्हणून तुम्ही बघता की काही बिलीवर लोकांमध्ये ना त्या पद्धतीची शांती दिसत नाही कभी देखा तो बंदे को टेन्शन You need to have bold peace. असं नाही धाडसी शांती पाहिजे हे When, काय? when you come to know जेव्हा तुम्हाला कळतं that God's hand is over every headline, देवाचा हात प्रत्येक हेडलाईन वर आहे
then you will have strong peace. मग तुम्हाला खंबीर शांती मिळते की प्रत्येक ठळक शीर्षकावर सुद्धा देवाचा हात आहे. See, Pharaoh may rule in the palace, फारोचं महालात राज्य असेल, but he doesn't rule over the plan on your life. पण तुझ्या जीवनावरचा जो प्लॅन आहे त्याच्यावर फारोचं राज्य नाहीये. That plan God has given you. त्या योजनेवर देवाने ती योजना प्लॅन तुला दिलाय. See, let him rule from the palace. फारोला महालातनं राज्य करू दे ना. He cannot rule over your plan. तुझ्या योजनेवर तो नाही राज्य करू शकत, Amen. कारण ती देवाने तुझ्यासाठी ठेवलेली योजना आहे. त्याचं राज्य महालात चालेल. So life is a stew, तर आयुष्य एक, आता मी म्हणेन, खिचडी आहे and God is still the cook of आणि your देव life. अजूनही स्वयंपाकी आहे. Amen. त्या खिचडीत देव काय काय घालतोय घालू दे, गपचूप खा. And don't get puffed up in good times also, आणि चांगल्या काळात फुगू नको, अभिमानी व्हायची गरज नाही. and don't get bitter also in bad ones. आणि वाईट काळात कडू पण बनायची गरज नाही. Both are coming from God's hand, दोन्ही देवाच्या हातून येतात and both can shape you to stay low. आणि दोन्ही तुला शेप मध्ये आणतात. जिम मध्ये टाकल्यावर माणूस कसा शेप मध्ये येतो, तसे हातनं जाऊन माणूस शेप मध्ये येतो. हालेलुया. So stay faithful, विश्वासू राहा, keep serving, सेवा करत राहा, keep trusting, विश्वास ठेवत keep राहा, standing. उभे राहा. My God sees it all, माझा देव सगळं बघतोय and He knows when to act, आणि देवाला माहितीये कधी कृती करायची, when to move, कधी पुढे यायचं, when to pick up the rod, कधी छडी घ्यायची, when to pick up the staff. कधी आकडी घ्यायची. His eyes are on the fox, त्याचे डोळे कोल्ह्यावर आहेत, His eyes are on Pharaoh, त्याचे डोळे फारोवर पण आहेत. His eyes are on Goliath. शंदू, त्याचे डोळे गोलातवर पण आहेत. Let the pressure shape you, दबावाने तुला आकार येऊ दे, then your Pharaoh will go, म्हणजे तुझा फारो जाईल, your Goliath also will go, Goliath पण जाईल. the fox will also go, कोल्हाही जाईल, the devil will also go. सैतान पण जाईल. आमेन. ही रीत आहे. या तुम्हाला जगणं शिकवतो. See, your job is not to control the fox, तुमचं काम कोल्ह्यांवर लगाम ठेवायचं your नाही. job is not to control your Pharaoh, तुमचं काम तुमच्या फारोवर लगाम ठेवायचं पण नाहीये. your job is not to figure out every move of Pharaoh आणि and तुझं काम of Goliath. फारो राजा काय करतो, गोलायत काय करतो, ते सगळं शोधून काढायचंही तुझं काम नाही. Your job is to just trust the shepherd who goes before you. तुझं काम एकच आहे, जो मेंढपाळ तुझ्या अगोदर जातोय, पुढे जातोय, त्याच्यावर विश्वास And ठेव follow his voice. आणि त्याच्या वाणी मागे चाल. My sheep hear my voice. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात लिहिलेलं आहे. Amen. Amen. And you don't need to fear आणि तुम्ही घाबरायची गरज what's नाही. going around. असं डरते नाही बेटा, हे नाही पण काय चाललंय, नाही हो, ते काय म्हणाले हो, ते काय अरे कोणाला काही म्हणू दे, देव आहे आपल्या बरोबर. I saw one beggar in Camp Street. बघा, मी कॅम्प मध्ये बर का, पुण्याला कॅम्प मध्ये रस्त्यावर एक भिकारी पाहिला. No chappals, पायाला चप्पल नाही but he was reading the newspaper. आणि वर्तमानपत्र वाचत I बसला. said, see, this man is really going to change our मैं nation. बोला, देखो राज तो इसके ही हाथ में, शायद ये अपना इंडिया बदलेगा. ऐसा बैठ के न्यूज़पेपर पढ़ रहा. Amen. असं तसं आपण Trust in God. देवावर विश्वास ठेवा. नहीं नहीं, ये लोग सब क्या क्या बोल रहे मालूम क्या, अरे सिस्टर वो लोग ऐसा, सबको सब बोलने दे, Let them speak what they want. बोलने दे. तू प्रभु का नाम ले, आगे चल. तू तेरे हृदय में खोट मत ला. Because कारण God will not allow anybody to take the credit. देव जे श्रेय देवाचं आहे, ते श्रेय देव कोणालाही घेऊ देणार नाही. कारण श्रेय देवाचंच आहे. Credit goes to God. सगळं श्रेय देवालाच जातं आणि देव ते कोणाला घेऊ He देणार will नाही. give you money, gold, silver, but not credit. देव तुला सोनं चांदी हिरे मोती सगळं देईल, पण जे क्रेडिट आहे ना, जे श्रेय आहे ना, जो गौरव आहे ना, He says, my glory I will not share with तो man. देव स्वतःलाच घेणार. आणि देव म्हणतो, मी माझा गौरव आणि माझं श्रेय कुणाशीही विभागून घेणार नाहीये. Amen. माझंच आहे ते. Let there be wicked leaders, corrupt systems. दुष्ट लीडर असोत, भ्रष्टाचारित सिस्टम असो. Lord, are you watching what is happening? प्रभू तुझं लक्ष आहे का? He is काय watching. चाललंय? आहे, प्रभूचं लक्ष सगळ्यावर आहे. And they are all on the leash of God. आणि ते सगळे देवाच्या लगामात आहेत. देवाने सगळ्यांना पट्टा बांधलाय. Amen. सगळे देवाच्या हातात लगाम आहेत. He lets them rise. देव त्यांना वर येऊ देतो की निकाल, तेरा सर ऊपर निकाल. Say, He has said it. देव बोललाय. Promotion does not come from the east nor from the west. God is the judge. बढती पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही, तर देव न्याय करतो. He lifts one, He puts down the तो other. एकाला वर आणतो, दुसऱ्याला खाली जाताना बघितलं तर ते देव एखाद्याला खाली नेत असतो. In due time He does it. योग्य वेळेत देव ते करतो. Bible says बायबल म्हणतंय He changes times and seasons. तो काळ आणि ऋतू बदलतो.
If you read in Daniel 2:21, दानिएल 2:21 जर तुम्ही वाचलं there it says, तिथे लिहिलंय He changes times and seasons, He removes kings, He sets up kings. तो वेळ आणि ऋतू बदलतो, तो राजे नेमतो, तो राजे काढतो. See that? आमेन. And when He's silent, आणि जेव्हा तो शांत असतो it does not mean He's absent. याचा अर्थ तो गैरहजर आहे असं नाही. It means judgment is loading now. याचा अर्थ न्याय लोड होतोय वरून. See? It's not just weakness. केवळ अशक्तपणा नाही, He's setting up things now. तो आता गोष्टी सेट करतोय. Judgment is loading. तो न्याय लोड करतोय. Amen. वो आएगा, जल्दी जल्दी वो डाउनलोड होने वाला है. My God is never to be mocked. माझ्या देवाची कधी थट्टा होत नाही, प्रयत्न करू नका. I never question God about my life. मी कधी माझ्या जीवनाविषयी न देवाला प्रश्न विचारत नाही. In my lack, मला जे काही कमी पडतं in का my उणीव trouble, आहे, in my का मला pain, जे काही त्रास आहेत, मला वेदना आहेत, मला इथं दुखतं तसा त्रास, मी in देवाला all these years, या सगळ्या गेल्या वर्षात never blamed मी God. कधीही देवाला दोष दिलेला नाही. Let every man be a liar, but let my God be true. प्रत्येक माणूस खोटा ठरो, फक्त माझा देव खरा. My God cannot be outwitted, my God cannot be defeated. माझा देव कधी हरत नाही, पराजयी होत नाही, होऊ शकत नाही. You have been betrayed. तुझं झालंय, तुला You have लोकांनी- been lied on. You have been cheated. तुझ्या जीवनात झालंय, तुला लोकांनी धोका दिला, लोक तुझ्याशी खोटं बोलली, लोकांनी तुला नावं ठेवली. Say, maybe it's तुझ्या- your fault. Maybe it's others' fault. कदाचित तुझ्या चुकीपायी झालं असेल, नाही तर दुसऱ्यांच्या चुकीपायी झालं असेल. ते सगळं तुझ्या लाईफ मध्ये होतं. देवाच्या लाईफ मध्ये ह्या गोष्टी होत नाहीत. And my God is not sleeping. आणि माझा देव झोपलेला पण नाही. Say, God let Pharaoh build his empire. देवाने फारो राजाला त्याचं संपूर्ण साम्राज्य बांधू दिलं. So after he built the empire, so he could pull it, की pull the rug की then. ह्या फारोनी त्याचं संपूर्ण साम्राज्य बांधल्यानंतर मग मी त्याला खेचीन. See, when Pharaoh was on his peak, then he said, now I'll pull the rug. फारो जेव्हा पराकाष्ठेला पोचलेला होता वैभवाच्या, तेव्हा देवाने ठरवलं, आता पायाखालचा गालिचा असा खेचतो ना की फारो गिरेगा. And when he pulled, आणि मग जेव्हा त्याने फारोच्या पायाखालचा गालिचा फारोनी साम्राज्य उभं केल्यावर खेचला, the whole world heard it. अख्ख्या जगाने ऐकलं. Even Rahab heard it in Rahab. Jericho. वेश्या राहाब तिने पण यरियोत And she ऐकलं. told the spies, आणि ती हेरांना म्हणाली, we know what your God did to तुमच्या Pharaoh. तुमच्या देवाने फारोचं काय केलंय आम्ही ऐकलंय ब्रदर. ऐसा होता है बेटा, क्या टेंशन लेना है, कुछ टेंशन मत लो. Amen. आपण सीधे तरीके से जीने का. Praise God. Amen. Amen. God will deal with them. देव त्यांना बघून घे. God dealt with Haman. देवाने हमानाला बघून घेतलं की नाही. God dealt with Jezebel. देवाने इस्रायल राणीला पण बघून God घेतलं. dealt with Herod. देवाने हेरोद राजाला पण बघून But घेतलं. my God is very patient. पण माझा देव जरा धीराने घेतो. But he is not blind. पण तो आंधळा नाही काय. Amen. धीराने घेतो म्हणजे आंधळा आहे असं नाही. देव हळूहळू हळूहळू वो झेर धीरे 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 वेरे वेरे. Say, the same fire that refined you will be the same fire that will consume them. जी आग तुला स्वच्छ करतीये तीच आग त्यांना भस्म करे. Say, if they don't repent, जर त्यांनी पश्चाताप केला नाही तर जी आग तुला स्वच्छ आणि शुद्ध करतीये ती आग त्यांना भस्म I करे. told you I have had many pharaohs, मी सांगितलं तुम्हाला, माझ्या आयुष्यात अनेक फारो आले. not in Egypt, मिसर देशात नाही, but here इथे around me. इथे माझ्या अवतीभोवती पुण्यात People who talk, people who plot. लोक बोलले, लोकांनी प्लॉटिंग माझ्या विरुद्ध केलं, युक्त्या केल्या, And योजना केल्या. sometimes they feel like thorn in the flesh. आणि कधी कधी ती माणसं ना असं देहातला काटाच वाटतात But आपल्याला. now I understand. आता मला कळतं God allowed them. देवाने परवानगी दिली होती त्यांना, Because those thorns pushed me more closer to the कारण ते altar. काटे मला देवाच्या अजून जवळ ढकलतात. It ते pushed काटे me, मला अजून देवाच्या जवळ ढकलतात, pushed me more close to the altar. अजून वेदीच्या जवळ ढकलतात, Pushed me more for prayers. अजून मला प्रार्थनेमध्ये ते सगळे काटे ढकलून गेले. It made me to fast more. मला अजून उपास करायला लावला त्या सगळ्या It काट्याने. made me to preach harder. मला अजून उपदेश जोमाने करायला लावला त्या It सगळ्या made me to काट्याने. stay lower. अजून एकदम मला नम्र ठेवलं त्या सगळ्या काट्यांनी, की मस्ती नाही, नम्र नम्र. See, Pharaoh can be a pain, but he's also a push for हा, me. फारो वेदना असेल पण फारो माझ्यासाठी पुश पण आहे ना. Because these wicked people push us to God. कारण ही दुष्ट माणसं आपल्याला देवाकडेच पुश करतात. Troubles push us to God. त्रास आपल्याला देवाकडे पुश करतात. Trials push us to God. संकट आपल्याला देवाकडेच ढकलतात And की. God is happy. आणि देव खुश होतो.
की हा फारो मला वेदना देतोय. आपण म्हणतो मग फारो वेदना देतो पण मला धक्का देऊन देवाकडे पोहोचवतोय. But every trouble has a timeline, so you don't need to worry. पण प्रत्येक त्रासाला एक वेळ आहे, तर काळजी नाही करायची. See? कभी ना कभी वो खत्म हो जाएगा, अति शीघ्र ही टल जाएगी. ये तकलीफें 2 दिन की, लड़कियों ने गए मंडे को गाया था. See, even Judas kissed. यहूदानी पण मुका दिला, Even in that kiss there was poison. मुक्यात पण विष होतं. And that's why finally he hanged himself. मग सरते शेवटी त्यांनी स्वतःला गळफास दिला, स्वतःला. See, enemies may torture you or they may kiss you. शत्रू एक तर तुला छळतील नाही तर मुका देतील. But finally they will hang themselves सरते शेवटी out of गळफास, desperation. सरते शेवटी व्याकुळ होऊन गळफास तेच घेणार आहेत, जे यहूदानी केलं. Goliath may roar also, गोलायत गरजेल but then he falls also. पण पडतोही. तो गरजनेवाले बरसते नाही ना, See, तर तो amen. पडणार. Let us conclude this. बस इथे संपवतो.